मराठी माणसाच्या मनावरती डिग्री, नोकरी आणि छोकरी, म्हणजे तुम्ही डिग्री घ्या, नोकरी मिळवा आणि लग्न करा इथपर्यंत. आणि आज तुम्ही परिस्थिती पाहताय की मराठी मुलांची लग्न पण होत नाही. महाराष्ट्र सुद्धा एकेकाळी शौर्याचा, पराक्रमाचा राज्य असणारं ते उद्योगाचं राज्य म्हणून सुद्धा खूप लवकरच ओळखलं जाईल. मराठी माणूस हा कष्टाळू आहे, तो प्रामाणिक पण आहे. त्याचं व्यवसायातलं जे धाडस आहे ते कमी पडतं. आपल्याकडं लहानपणापासूनच बाळकडू त्याला पाजलं जातं, खूप शिक आणि मोठी नोकरी कर, पण त्याला हे कधी सांगितलं जात नाही की तू व्यावसायिक हो. मराठी 7-8 वर्षाच्या मुलाला शेतीविषयी सगळं कळेल, कारण शेतीचे संस्कार आपल्यात पिढीजात होत आलेले आहेत, जे तिकडे व्यवसायाचे आणि उद्योगाचे संस्कार गुजरात, मारवाड या प्रांतात होतात. मराठी उद्योजकांचा प्रॉब्लेम काय आहे, आपण रिस्क ॲपिटी कमी, प्रत्येक जणाकडनं तेच ऐकतोय, पण का कमी आहे ह्याच्यावर आपण काहीतरी विचार केला पाहिजे. हा शिकला नाही तर तू व्यवसाय कर बाबा, त्याच्याकडे करायला काही नाही तर तू व्यवसाय कर. तुम्ही व्यवसाय उभा करायची किंवा कष्ट करायची माणसाची तयारी असेल तर तुम्हाला त्या प्रमाणात तुम्हाला आर्थिक पाठबळही मिळालं पाहिजे. म्हणजे एखादं संकट उद्योगावर आलं म्हणजे सगळा उद्योग संपला असंही म्हणता येत नाही. मलाच सगळं येतं, आय एम द ग्रेट असं व्यवसायात होत नाही. आणि टिपिकली थोडा मराठीपणा म्हणजे ताठर माणसं आहेत आपण, जेडेजाडे घेऊन फिरणारे लोक होतो. आता कुठेतरी व्यवसायात आलोय तर ते डोक्यावर बर्फ, तोंडात साखर वगैरे. मी तर सगळ्यांना म्हणतो की गांधीजीच्या विचारांना वागा म्हणजे गांधीजी खिशात येते. नमस्कार, मी योगीराज प्रभुणे. साप्ताहिक सकाळच्या कॉफी कोलॅबमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वानं, स्वतःच्या अस्तित्वानं एक ठसा उमटवणारे असे जे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी आपल्या उद्योगामध्ये दिग्गजपणे एक नाव कमवलेलं आहे, अशा सगळ्यांना आपण इथे एकत्र बोलवलेलं आहोत. ह्या सगळ्यांचं मी साप्ताहिक सकाळच्या कॉफी कोलॅबमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याबरोबर आहेत ह्या सगळ्याचे मेंटॉर प्रवीण गायकवाड. दादा, तुमचं कॉफी कोलॅबमध्ये मनपूर्वक स्वागत. त्याच्याबरोबर आहेत मनोज कदम, की जे SV ग्रुपचे चेअरमन आहेत. त्याच्यानंतर आहेत सुरेश परकाळे, नमस्कार, स्वराज एंटरप्राइजेस आणि फर्निचर्सचे ते प्रमुख आहेत. दशरथ जाधव, SP ट्रेडर्स ही जी सिमेंटची कंपनी आहे त्याच्यामधले ते प्रमुख आहेत. अर्जुन देसाई, नेचर डेअरी ह्याचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. रत्नसिंह सावंत, जेजुरीमध्ये जी खास इंडस्ट्री आहे त्याचे ते प्रमुख आहेत. अंकुश बांबल हे को फाउंडर आहेत गिगाचे. आणि पृथ्वीराज गायकवाड जे फायनान्स ॲडवायझर्स आहेत त्याच्यामध्ये. तुषार पाखरे हे स्टार्टअप महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. ह्या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये एक कर्तृत्वाने स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. माझं नाव अंकुश बांबल. मी पुण्यावरनंच MIT इंजिनिअरिंग केलं. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी ME इन स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग केलं. मी त्याच्यानंतर 2017 बायोमास ब्रिकेट पॅलेट हा मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय चालू केला. 18-19 मी टेक्स्टाईल पेपर कोन मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय चालू केला. आणि 2022 मी गिगा ॲल्युफॉर्म्स नावाची कंपनी फॉर्म केली. याच्यामध्ये आम्ही आत्ता ॲल्युमिनियम फॉर्म वर्क हे कंप्लीट डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर करतो. आम्ही 67+ प्रोजेक्ट्स कंप्लीट केले आहेत आणि काही प्रेस्टिजियस प्रोजेक्ट्स पण केले, जसे ओबेरो टॉवर्स वगैरे पण मध्ये पण काम केलेलं. आणि हे सगळं करताना मी फारसं कधी व्हॅल्यूजमध्ये जात नाही की आपण कितीचं काम केलं, काय केलं. फक्त एवढं मला माहिती आहे की मागच्या वर्षीचा जो काही टर्नओव्हर होता त्याचा काहीतरी 2.5 टाईम्स या 6 मंथ्समध्ये झाला. हे एवढं मला एक आयडिया आहे. नमस्कार, मी पृथ्वीराज गायकवाड. मी आता माझं बेसिक एज्युकेशन, माझं ग्रॅज्युएशन BBA मार्केटिंगमध्ये झालं होतं. देन आय डिड माय मास्टर्स. आय परस्यू दॅट इन लंडन. सो मास्टर्स मी फायनान्समध्ये केलेलं आहे. सो प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर कॅपिटल आणि फायनान्शियल स्ट्रॅटेजी अँड इन्व्हेस्टमेंट्स. आणि पुढं जाऊन मला इच्छा आहे की आय एम गोन परस्यू PhD इन दिस बिहेवियरल फायनान्सच्या टॉपिकवर. आणि ॲज व्यवसाय म्हणून मी स्पोर्ट्समध्ये आहे. तर आय हॅव स्पोर्ट्स फॅसिलिटीज, आय हॅव स्पोर्ट्स अकॅडमीज इन क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल. आणि मी इन्व्हेस्टमेंट्समध्ये पण आहे. आय इन्व्हेस्ट इन टेक स्टार्टअप्स. तर आता करंटली 2 टेक स्टार्टअप्समध्ये मी फंडिंग केलेली. मी आय एम दी ओनली इन्व्हेस्टर. दे हॅव क्रॉस्ड अराउंड 100 crores व्हॅल्युएशन, ज्यांना मी हँड हेल्ड करून मी आलेलो आहे. ते फोर्ब्सच्या टॉप 16 पण आहेत. आणि अपार्ट फ्रॉम दॅट फॅमिली बिझनेस जो रिअल इस्टेटचा आहे, जसं दादांचा आहे,
तो मी इव्हेंच्युअली मला डायव्हर्सिफिकेशनमध्ये इंटरेस्ट आहे. सो आय विल प्लॅन दॅट इन द कमिंग स्टेजेस. नमस्कार, माझं नाव तुषार पाखरे. मी स्टार्टअप महाराष्ट्राचा फाउंडर आहे. पहिल्या पिढीतील मराठी उद्योजकांना फंडिंग रेडी बनवण्यासाठी आम्ही काम करतो. पुणे, कोल्हापूर, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये दर महिन्याला आम्ही स्टार्टअप मीटअप ऑर्गनाईज करतो. इथे 50 ते 70 मराठी उद्योजकांना एकत्र आणतो आणि त्यातून तरुण मराठी उद्योजकांना एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आम्ही स्टार्टअप महाराष्ट्राच्याद्वारे तयार करतो आहे. त्यासोबत मराठीमध्ये मूलभूत स्टार्टअपविषयी ज्ञान प्रसारित व्हावं यासाठी देखील आम्ही स्टार्टअप महाराष्ट्राच्यामधून काम करतो आहे. स्टार्टअप महाराष्ट्र सुरू करण्याच्या पूर्वी मी मदरक्विल्ट्स आणि घोंगडी.com असे 2 पोर्टल सुरू केले होते. आजपर्यंत आम्ही महाराष्ट्राचं जे ट्रॅडिशनल क्राफ्ट आहे घोंगडी, ते पूर्ण जगभरात 10,000 घोंगड्या आम्ही आजपर्यंत विकू शकलो. 2013ला ज्यावेळेस आम्ही सुरू केलं होतं त्यावेळेस फक्त 40 कलाकार, धनगर कलाकार बांधव महाराष्ट्रात होते, जे की खड्डा मागात पिटलूममध्ये बसून घोंगड्या बनवायचे आणि ते पुढच्या पिढीत जाणं थोडं कठीण होतं. सो आम्ही त्या कलाकारांना एकत्र केलं. आज 650पेक्षा जास्त कलाकार घोंगड्या बनवत आहेत आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर या घोंगड्या घेऊन गेलो. मदरक्विल्ट्सच्या अंतर्गत आम्ही गोधड्या बनवतो. 3,500 महिला कलाकार आहेत ज्या 50च्या वर आहेत, त्यांच्याद्वारे देखील आम्ही गोधड्या बनवून जगभर पाठवतोय. बालेवाडीमध्ये आमचं एक स्टुडिओ स्टोअर देखील मोठं आहे. नमस्कार, मी उद्योजक मनोज कदम. माझं SV ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नावानं फर्म आहे, कंपनी आहे. आता SV इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही मदर कंपनी, ज्याच्यामध्ये कुठलीही इंडस्ट्री उभा करायची असेल तर त्यांनी फक्त जागा, पैसा आणि प्रोडक्ट सांगायचं, बाकी सगळं डिझाईन आम्ही करणार आणि त्यांना प्रोडक्ट दाखवणार. सो यू जस्ट टेल अस द पीस ऑफ लँड, बजेट, कम फॉर इनॉग्रेशन. या कन्सेप्टवरती 360 डिग्री काम करतो. त्या कंपनीची ग्रोथ झाली. त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्र नात्यानं काहीतरी केलं पाहिजे म्हणून SVM ॲग्रो फूडेक्स ही कंपनी स्थापन केली, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्म, वेल्दी फार्मर, हेल्दी इंडिया, तर ह्या कन्सेप्टवरती काम करतो. ऑर्गॅनिक फार्मिंग प्रमोट, जरी मी केमिकल इंजिनियर असेल तरी केमिकल वापरायला थोडंसं कमी करतो आणि त्यातूनही चांगले प्रोडक्ट्स शेतकऱ्यांचे भारतभर, जगभर आता पोहोचत आहेत. त्यानंतर एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी का नको म्हणून मी स्वतः फिल्म मेकिंगमध्ये सुद्धा डिग्री घेतली. तशी माझ्याकडे 17 डिग्री आहेत आणि त्याच्यात सगळ्या टॉपच्या डिग्री घेऊन मग फिल्म मेकिंगमध्ये डिग्री घेऊन सिल्वर ओक फिल्म्स अँड एंटरटेनमेंट नावानं चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. त्याच्यामध्ये ग्लोबल आडगाव नावाचा सिनेमा तयार केला, ज्याला 13 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत, अमेरिकेत सुद्धा आहेत. आणि मराठी माणसानं बंगाली लोक सिनेमामध्ये चांगले काम करतात हे शिकण्यासाठी म्हणून मी एक बंगाली सिनेमा सुद्धा केला. असे 4-5 अदर सिनेमे केलेले आहेत, शॉर्ट फिल्म सुद्धा. त्यानंतर एक सोशल NGO आहे श्री संत गाडगेबाबा म्हणून, एक SRDO स्काईज रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणून फूड म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रिसर्च करणारी कंपनी आहे. बुल कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट किंवा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटची डीलरशिप्स वगैरे अशा कंपन्या आहेत. असे एक वेगवेगळे 7-8 बिझनेस आहेत, ज्याच्यामध्ये गुरुकुल कॉलेज सुद्धा आहे आणि गोरगरीब मुलांना अतिशय कमी पैशामध्ये चांगलं एज्युकेशन मिळावं या धर्तीवरती काम करतो. बऱ्याच तरुणांना मार्गदर्शनही केलं. जवळजवळ 46 मुलं आहेत ज्यांना हँड होल्डिंग केल्यामुळे आज ते करोडपती आहेत. तर ह्या सगळा प्रवास सुरू आहे. एक शेतकरी पुत्र ते भारत सरकारचा पहिला राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार मिळवला. ह्याचं आपल्या मागच्या पिढीनं काहीतरी किंवा आपल्या पाठीमागच्या लोकांनाही मदत व्हावी म्हणून बऱ्याच तरुणांना मदत करत असतो. मुळात आमचा स्थापत्य जे काही सिव्हिल काम हा माझा जुना व्यवसाय, जुना म्हणजे आताही तो चालू आहे. त्यानंतर आम्ही 17मध्ये मिल्कमध्ये आलो. कॅटल फीड जे जनावरांचं पशुखाद्य आहे तोही व्यवसाय आमचा आहे. अशा पद्धतीने 3-4 युनिटी आता हा जो ग्रुप आहे तर साधारणतः एक वार्षिक उलाढाल ह्या तिन्ही बिझनेसची साधारणतः 3,000 कोटीच्या आसपासचा टर्नओव्हर आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय चालू आहे. नॅचरल वॉटर पण तुमचं फेमस आहे. छोटा युनिट आहे त्यामुळे मोठं नॅचरल महाराष्ट्रभर सगळीकडे मिळतं. बाकी 3च्या तुलनेत एकदमच छोटे आम्ही देश धरत नाही देशामध्ये. नेचर डिलाइट आहे. मी दशरथ जाधव, मी बारामती अगोराल स्कूलमध्ये ITI शिकलं आणि औंध ITI ITI केलेली. टेल्कोमध्ये 10 वर्ष जॉब केलेला आहे आणि गेली 41 वर्ष व्यवसायात आहेत. व्यवसाय प्रत्येकच 2-3 जोड व्यवसाय करतो मी. आता माझं स्टील, सिमेंट, बिल्डिंग मटेरियलचा सप्लाय, मी कुमार मंगल बिर्लाच्या ज्या अल्ट्राटेक प्रॉडक्टचे सगळे प्रॉडक्ट विकायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या जोडीला माझी मल्टीपर्पज हॉल आहे, सोजेस पॅलेसच्या नावाने मल्टीपर्पज हॉल आहे.
प्लस एक हॉस्पिटल बांधलेले ते आत्ता सह्याद्री हॉस्पिटल ते चालवतं, असे व्यवसाय आहेत. प्लस मी स्पोर्ट्स या नात्याने आयरमॅन, अल्ट्रामॅन किंवा लंडनचे एलियल सारख्या स्पोर्ट्स करतो आणि अजूनही वयाच्या 68 नंतर अजूनही पुढचे इव्हेंट करायचा प्रयत्न करतो. सुरेश पारकाळे, ITI इलेक्ट्रिकल माळेगावला झालं होतं. त्यानंतर फर्निचर, स्वराज फर्निचर नावाने एक फर्म आहे, तर ट्रेडिंग चालू केलं होतं अगोदर. नंतर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्वराज एंटरप्राइजेस केलं आणि आता स्वराज डोअर्स अँड फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड. तर अगोदर 2012पर्यंत आम्ही पण फर्निचर जे इम्पोर्ट करायचे तेच आणून विकायचो. पण नंतर लक्षात आलं इम्पोर्ट करायचे आपले पैसे बाहेर जातात, तर त्यापेक्षा त्या तोडीचं फर्निचर आपण बनवलं तर मग काय होईल. मग मी इटली, जर्मनी आणि चायनाला गेलो, तिथल्या फॅक्टरी बघितल्या आणि मग प्रत्येक वेळी फर्निचर आणून पैसे तिकडे जाणे, एकदाच मशीन आणू आणि आपण फर्निचर बनवू, म्हणजे आपले इंडियाचे पैसे पण इंडियातच राहतात. म्हणजे चायना, थायलंड, बाली, मलेशिया, परदेशातनं भारतात जे फर्निचर येतं त्याच डिझाईनचं, त्याच्यापेक्षा उत्तम डिझाईनचं आणि उत्तम किमतीमध्ये स्वराज फर्निचरमध्ये फर्निचर बनवून मिळतं. फक्त मशीन जर्मनीचे, इटलीचे आणले आणि त्याच क्वालिटीचं इथं फर्निचर बनवतो. नमस्कार, मी रत्नसिंह सावंत. माझं शिक्षण इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग यामध्ये मी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि मी खास इंडस्ट्रीज या नावाने माझा व्यवसाय करतो जेजुरी MIDCमध्ये. त्यामध्ये आम्ही ओव्हरहेड क्रेन्स मॅन्युफॅक्चर करतो, ज्या आम्ही पुण्याच्या आसपास जी डेव्हलपमेंट चालू आहे तिथल्या विविध वेअर हाऊसेस, कंपन्या यांना हे आमचे क्लायंट आहेत आणि 2020पासून हा व्यवसाय करत आहे. त्यानंतर 2024मध्ये आम्ही संभावित भविष्यातील ॲग्रो इंडस्ट्रीमधील संभावित संधी हेरून आम्ही 2024ला दुसरा एक प्लॅन चालू केला. ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये आम्ही इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगचा दुसरा प्लांट सुरू केला आणि ह्याच वर्षी आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुरुवात केलेली आहे जानेवारीपासून. त्यामध्ये आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीला पॅन इंडिया सर्व्हिस देतो आहे, त्यांचे विविध वेअर हाऊसेस बनवून देण्यासाठी. महाराष्ट्री टिपिकल मानसिकता अशी असते की शाळेमध्ये शिकायला गेल्यापासून ते ग्रॅज्युएट होईपर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत की विचारलं जातं नोकरी काय करणार. नोकरी हा शाळेपासून आपल्या मनावर बिंबवलेला एक भाग असतो. ह्या चाकोरीमधून बाहेर जाऊन महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी व्यवस्थितपणे उद्योगामध्ये यावं आणि तो उद्योग सचोटीने करावा, ह्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आणि वेगळं व्यक्तिमत्व असणाऱ्या प्रवीण दादांना मी विचारतो. दादा, ही जी मराठी उद्योजकांची मानसिकता तुम्ही बदलायला सुरुवात केलेली आहे. मराठी माणूस मूलतः व्यवसायामध्ये येत नाही, नोकरी करायची आणि आपले घर चालवायचं. ह्यापेक्षा उद्योग करा आणि तुम्ही सरकारला जसं तुम्ही टॅक्स भरणार, सरकार मोठं होणार, तसं तुम्हीसुद्धा मोठं व्हा. या पद्धतीने तुम्ही जे एक मानसिकता मराठी उद्योजकांमध्ये निर्माण केलेली आहे, त्या पाठीमागचं रहस्य काय आहे? नमस्कार. खरं तर मागील 25-30 वर्ष एक सामाजिक चळवळीत काम करत असताना कार्यकर्ते आणि समाजाची आर्थिक स्थिती बघितल्यानंतर आणि नंतर मी व्यवसायात पडल्यानंतर अनेक वेळा परदेशात जाण्याची संधी मिळाली आणि तिथं जी मी प्रगती बघितली, मुख्यतः दुबई असेल, चायना असेल, जापान असेल, युरोप खंडातले देश असतील, अमेरिका, कॅनडा, तर इथं जी प्रगती बघितली आणि नंतर मग पुस्तक वाचनाचा जो कल होता माझा, इतिहासाचा असेल, समाजकारणाचा असेल, राजकारणाचा, तो अर्थकारणाकडं, उद्योजकतेकडं, व्यावसायिकतेकडे गेला आणि एकूण समाजाकडे बघत असताना आणि सध्या देशाची जी विदारक परिस्थिती आहे, बेरोजगारी असेल किंवा तरुणांच्या हाताला काम उद्योग नाही, हे बघताना मागील काही वर्षापासून अशा प्रकारचा एक विचार पुढे आला. इथं आपले अनेक ज्येष्ठ उद्योजक आहेत, खरं तर त्यांना बघूनच मी या विचाराकडे आलेलो आहे. मग दशरथ जाधव साहेब असतील, अर्जुन देसाई साहेब असतील, सुरेश पारकाळे साहेब असतील आणि मग इथली तरुण पिढी, खरं तर हे तिघही अत्यंत शून्यातनं, स्क्रॅचपासनं आज करोडोचा व्यवसाय करतात आणि आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की ते मराठी माणसं आहेत. आता याच्याकडे का वळलो तर मला साधं उदाहरण सांगायचं आहे की गुजराती नावाचं एक पुस्तक आलं आहे, त्याचं नाव आहे द गुजराती, सलील त्रिपाठींचं. आता मानसिकता कशी तयार होते तर गुजराती या शब्दाचा समानार्थी शब्द त्यांनी लिहिला आहे
व्यावसायिक आणि गुजराती भाषेबद्दल लिहिलंय द लँग्वेज ऑफ कॉमर्स, व्यवसायाची भाषा. म्हणजे दोन गुजराती एकमेकाला भेटले तर ते तू व्यवसाय कुठला करतो, किती करतो, कसा नफा होतो, किती टॅक्स भरतो, ही सगळी चर्चा ही व्यावसायिक असते. आणि दोन मराठी माणसं भेटली, अगदी सलील त्रिपाठी द गुजराती पुस्तकाचे लेखक हे मुंबईतच राहत होते, सध्या ते न्यूयॉर्कमध्ये आहेत. त्यांना मी प्रकाशनाच्या वेळेस भेटलो तर ते म्हटलं की दोन मराठी माणसाची मानसिकता कशी असते की तू कुठं नोकरी करतो आणि नोकरी कशी आहे. म्हणजे हे आपण जे सुरुवातीला सांगितलं तर मराठी माणसाची ब्रिटिश काळापासून एक नोकरी करावी, सेफ नोकरी, हीच मानसिकता आहे. तर ही बदलली पाहिजे आणि ही बदलण्यासाठी आज आपण जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याची आपण सुरुवात करतोय. तर एकूण मला संपूर्ण अभ्यासांती एक गोष्ट कळालेली आहे की अडचणी आहेत का, निश्चित आहे, पण एम अचिव्हमेंट ह्याच्यामध्ये मोटिवेशन सतत लागतं. म्हणजे तुम्हाला एखादा उद्देश ठेवला तर सातत्याने कुणीतरी तुमच्या मागं लागतं एक मोटिवेट करायसाठी आणि अशा प्रेरणा पाहिजेत त्याच्यामधल्या. आपल्याकडे काय होतं की आपल्याकडे राजकीय प्रेरणा जास्त मोठ्या आहेत, तर त्याच्याकडून उद्योगाच्या प्रेरणेकडे वळणं हा आमचा संकल्प आहे. आता ह्या डिस्कशनमध्ये आपण क्रॉस सेक्शन घेतलेला आहे, म्हणजे नवीन लोकांच्यापासून ते अगदी अनुभवी लोकांच्यापर्यंत. तर मी आता हा फोरम ओपन करतो आहे. ज्या पद्धतीने आत्ता तुम्हाला उद्योगांच्यामध्ये वाढ दिसते आहे, तर ह्याचं फ्युचर काय वाटतं तुम्हाला? मराठी माणूस आणि उद्योजकता ह्याचं भविष्य काय वाटतं आहे तुम्हाला? जसं तुम्ही प्रस्तावनेमध्ये सुरुवात केली की मराठी माणसाच्या मनावरती डिग्री, नोकरी आणि छोकरी, म्हणजे तुम्ही डिग्री घ्या, नोकरी मिळवा आणि लग्न करा इथपर्यंत. आणि आज तुम्ही परिस्थिती पाहताय की मराठी मुलांची लग्न पण होत नाही, म्हणजे ते दिसतंय पण लोकांना. मग हे जे मनावरती बिंबवलेलं आहे, हे मनावर न काढण्यासाठी जे दादांनी एक व्रत घेतलं किंवा आपल्याच भागातले याच मातीतले तरुण कुठं गेले, तुम्ही काय करू शकत नाही, ह्या फोरममध्ये आपण जे डिस्कस करतोय की ह्या मातीतले तरुण तिथं गेले, ह्या मातीतले उद्योजक घडले, तुम्हीही का करू शकत नाही. मग आज आपण कुठल्या तरी नेत्याकडे पाहणं, आज आपण कुठल्या तरी परदेशी एखाद्या उद्योजकाला फॉलो करणं किंवा कुठल्या तरी गव्हर्नमेंटच्या स्कीमकडे पाहणं, याच्या व्यतिरिक्त तुम्ही नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारं कसं बनू शकताय, ह्याचा हा एक पहिला जर विचार तुमच्या मनात आला, म्हणजे उद्योजकीय मानसिकता तुमच्या मनात आली, तर उद्योग करणं अवघड नाही. आणि मग ते उद्योग फ्लरिश कसे व्हायचे त्याच्यासाठी हा जो अशा फोरमचा वापर केला गेला, लोकांमध्ये हॅमरिंग झालं. त्या लोकांवरती जसं दादांनी सांगितलं की गुजराती माणूस हा उद्योगाबद्दलच बोलतो, मग त्याच्या देवाणघेवाणीमधनं बऱ्याच गोष्टी शिकल्या जातात, तर त्या सुरू होतील आणि त्यातून नक्की हा उद्योग व्यवसाय जो आहे तो मराठी माणसाचा फ्लरिश व्हायला मदत होईल. ॲट द सेम टाईम जे काय पुढे गेले त्यांनी फक्त खजुराचं झाड न होता त्यांनी सुद्धा पाठीमागं वळून पाहिलं आणि त्या तरुणांना मार्गदर्शन केलं, त्यांनाही हाताला हँडहोल्डिंग केलं. जसं दादानी हे व्रत घेतलंय त्याच्यासोबत आता हे सगळे जुळतायत, तर ते जर व्रत सगळ्यांनी घेतलं आणि चाललं तर महाराष्ट्र सुद्धा एकेकाळी शौर्याचा, पराक्रमाचा राज्य असणारं ते उद्योगाचं राज्य म्हणून सुद्धा खूप लवकरच ओळखलं जाईल, यात शंका नाही. मराठी माणूस हा कष्टाळू आहे, तो प्रामाणिक पण आहे, पण त्याचं व्यवसायातलं जे धाडस आहे ते कमी पडतं. आपल्याकडं लहानपणापासूनच बाळकडू त्याला पाजलं जातं. जसं तुम्ही सांगितलं की खूप शिक आणि मोठी नोकरी कर, म्हणजे मोठी नोकरी मिळेल, पण त्याला हे कधी सांगितलं जात नाही की तू व्यावसायिक हो. जसं आज त्याचा जो प्रामाणिकपणा आणि त्याची जी निष्ठा आहे ही त्याच्या मालकाला वरती घेऊन जाते. म्हणजे त्याचे जे कष्ट आहेत त्यांनी तेच जर कष्ट स्वतःच्या व्यवसायासाठी केले तर 100% तो जगातला उत्कृष्ट उद्योजक होऊ शकतो. तशी परिस्थिती महाराष्ट्रातही आहे. आज महाराष्ट्र स्टेट हे जगातल्या पहिल्या 50 स्टार्टअप्सला लागणाऱ्या पोषक वातावरणापैकी एक असणारं महाराष्ट्र एक स्टेट आहे जे जगातल्या पहिल्या 50मध्ये येतं. इथं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, फक्त त्यामध्ये मराठी उद्योजक कमी आहेत. त्यांच्यामध्ये ही जी आपली पारंपरिक मानसिकता आहे या गुलामगिरीतनं आपण बाहेर पडणं गरजेचं आहे. पालकांनीही आता मुलांना घडवताना त्या बाबतीतच पुढं की आपण तुम्हाला नोकरीऐवजी तुम्ही नोकरी देणारे बना, या मानसिकतेतनं त्यांची जडणघडण केली पाहिजे असं माझं म्हणणं. आता स्टार्टअपचा विषय निघालेला आहे,
तर आपल्याकडे स्टार्टअपचे पण आहेत. महाराष्ट्र आणि स्टार्टअप हे कसं रिलेशन दिसतंय तुला? बरोबर सर, पण मला अजून जो मुद्दा आपण बोलतोय की मराठी व्यावसायिकाची मानसिकता, त्याचविषयी मला थोडंसं बोलायला आवडेल. आणि दादांनी खूप गुजराती पुस्तकाचं खूप छान उदाहरण दिलं. गंमत अशी की एक 7-8 वर्षाचं जर मूल बघितलं आपण, ते गुजरातमधलं आहे आणि महाराष्ट्रातलं आहे असं समजूयात. तर मराठी 7-8 वर्षाच्या मुलाला शेतीविषयी सगळं कळेल, कारण शेतीचे संस्कार आपल्यात पिढीजात होत आलेले आहेत, जे तिकडे व्यवसायाचे आणि उद्योगाचे संस्कार गुजरात मारवाड या प्रांतात होतात. त्यामुळे आपल्याकडे शेती साक्षर आपण सगळे आहोत आणि आपण सगळे पहिल्या पिढीतील मराठी उद्योजक आहोत. म्हणजे आपल्या पूर्वजांनी व्यवसाय केला नाही, आपल्यापैकी अनेक जण पहिल्यांदा व्यवसायात पडलेत. मग ही व्यवसाय साक्षरता जी आहे किंवा अल्टिमेटली फंडिंग मिळवण्याची जी साक्षरता आहे, ती आपल्याकडे बालवयापासून आपल्याला मिळत नाही. इंजिनिअरिंग झाल्यानंतर स्टार्टअप सुरू करण्याकडे अनेक तरुणांचा प्रवाह आहे, पण ते शालेय शिक्षणापासून आर्थिक साक्षरता महाराष्ट्रात कुठेतरी कमी पडते का? किंवा स्टार्टअपचं प्रबोधन किंवा त्याला जे पाठबळ घरच्यांकडून कुटुंबाकडून मिळायला हवं तेच मिळत नसल्यामुळं कुठेतरी ही मानसिकता थोडीशी संकुचित होते मराठी उद्योजकांची. तर ती आर्थिक साक्षरतेशी देखील जोडलेली आहे. हे थोडंसं मला वाटतं की मला दादांना देखील विचारायला आवडेल. एक पॉईंट ॲड करायचा आहे. हा आर्थिक साक्षरतेचा जो टॉपिक आहे ना, नुसतं महाराष्ट्र नाही तर देशाला पूर्ण आपण रिलेट करू शकतो. कारण का इंडिया 76% ऑफ इंडियन्स आर फायनान्शियली इलिटरेट, आर्थिक असाक्षर. आपण भारतात किंवा आपण लिटरसीबद्दल बरंच बोलत असतो की बाबा द लिटरसी रेट इज ग्रोईंग. ठीक आहे, वी से दॅट लिटरसी रेट इज ग्रोईंग, पीपल आर गेटिंग ग्रॅज्युएट म्हणा, पोस्ट ग्रॅज्युएट, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आर्थिक साक्षरता नाही वाढत आपली. आता यांनी चांगला मुद्दा घेतला की आता समजा ह्याचं कोरिलेशन काय असतं की जसे जडणघडण एका मुलाची होत असते एका घरामधनं, तो आपल्या घरात जो फर्स्ट सराउंडिंग असतो ना ते बघूनच त्याची वाढ होत असते आणि तसा तो ग्रो होत असतो. आता समजा यांनी उदाहरण चांगलं दिलं की शेती ज्या बॅकग्राऊंडची जी फॅमिली आहे त्यातल्या मुलाला शेतीचं सगळं माहिती असणार. बरोबर आहे. बिकॉज व्हॉट हॅपन्स, तुम्ही घरामध्ये जी चर्चा करता की त्या मुलाचं जे एन्व्हायरमेंट असतं तेच तो हे ब्रेन आहे ना तुमचं, हे मॅग्नेट असतं, लक्षात घ्या. ते लहानपणापासून एक 14 to 16 एजपर्यंत मॅच्युअर ग्रोथ असते ब्रेनची. ब्रेनला पण सायंटिफिकली बघू आपण, तो ग्रास्पिंग पॉवर एक असते ती ते एका सर्टन एक्सटेंटपर्यंत असते. त्या एजमध्ये तुम्ही त्याला काही फीडच करत नाही, मग तुम्ही एक्सपेक्ट कसं करणार की बाबा तो नॅचरली नंतर बिझनेस करेल? किंवा आपली जी पिढी आहे समजा फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेनर बोलू आपण, मराठा समाज, मराठी समाज, जे काय आपण म्हणायचं असेल, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठं होतो? आपण एका कॉन्शियस लेवलला जेव्हा येतो, एका मॅच्युअर ह्युमन बिईंग म्हणून, समजा इंजिनिअरिंगमधनं बाहेर आलो किंवा शिक्षण संपल्यावर आलो, त्याच्यानंतर तुम्ही त्याला फीडिंग दिलं ना तर ते ब्रेन ॲक्सेप्ट करत नाही लवकर आणि त्याची नॅचरल एक हॅबिच्युअल लाईफ एक झालेली असते तयार, त्याचा डिफॉल्ट तयार झालेला असतो. मराठी उद्योजकांचा प्रॉब्लेम काय आहे? आपण रिस्क ॲपिटी कमी, प्रत्येक जणाकडनं तेच ऐकतोय, पण का कमी आहे ह्याच्यावर आपण काहीतरी विचार केला पाहिजे. रिस्क कॅपिटीची काही स्वभावच आपल्यामध्ये नाही आहेत किंवा आपल्याला ते दाखवलं गेलं नाही किंवा त्या गोष्टींची लहानपणापासून चर्चा झाली नाही. तर वी कॅन एक्सपेक्ट नॅचरली की अचानक येतील आणि आपण सगळी चर्चा करू आणि मग ते होईल. हे माझं प्रामाणिक मत आहे. हे जडणघडणपासून घरामध्ये, आता समजा माझ्या घरामध्ये समजा कझन्स आहेत माझे, लहान आहेत, मी त्यांच्यासोबत फायनान्सच्या गप्पा मारतो. बाबा तू सेविंग्स करतो का? किती पैसे आहेत बाबा? तुला माहिती का तुझे आई वडील काय करतात किंवा वडील काय धंदा करतात, तुझे किती पैसे कमवतात? आता हे विचारल्यावर म्हणतात नाही आम्हाला काय सांगतच नाही. आपण मुळात स्वतःमध्ये पण झाकून बघितलं पाहिजे ना. आता समजा इथं सगळे आहेत, आपण आपल्या मुलांना कधीपासून धंदा सांगायला लागलो आपला स्वतःचा? समजा आम्ही नेक्स्ट जनरेशन आहे, हे एल्डर जनरेशन आहे, बरोबर, क्रॉस प्लॅटफॉर्म आहे ना. आता मी यांना पण प्रश्न विचारायला डायरेक्ट आता विचारले पाहिजे, देन इट विल हॅपन. कारण आम्ही सेकंड जनरेशन असं म्हणू, हे फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेनर आहेत. मुलांना ह्यांनी यांच्या कधी पास डाऊन केलं की चर्चा कधी करायला लागली मुलांसोबत, संवाद कधी, बाबा अरे आज बिझनेसमध्ये लॉस झाला, गप्पा मारा ना. जसं आपण नॉर्मल चर्चा करतो की बाबा कुठला क्रिकेटर आवडतो तुला, का तुला कुठली गाडी घ्यायची, बोलतो फायनान्स या विषयावर बोलत नाही आपण, नाही बोलत. दिस इज द कॉज. असं अतिशय एक मुद्दा ऍड करतो मी त्याच्या संदर्भात. पण सगळंच असं काही म्हणजे काही पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत महाराष्ट्रात. 30% GST राज्याचा, देशाचा आपण भरतो. DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्सपैकी 30% स्टार्टअप्स महाराष्ट्रातले आहेत. म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्रात आपल्या पूर्वजांनी ती एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे. फक्त ग्रामीण Tier 2, Tier 3 शहरांपर्यंत ही इकोसिस्टीम कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. सो महाराष्ट्रात म्हणून एक ब्राईट साईड आहे स्टार्टअप्सविषयी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, सहकार चळवळ मोठी आहे आपली. IT हब्स आपल्याकडे चांगले तयार झालेले आहेत.
सो मराठी तरुणांनी नवीन बिझनेस मॉडेल्स ॲक्सेप्ट आता करायला हवेत आणि मग नवीन बिझनेस मॉडेल्स जर आपण आत्मसात केले तर मग रिपीटेबल आणि स्केलेबल स्टार्टअप्स या महाराष्ट्रात तयार होऊ शकतात आणि मग अनेक तरुणांना फंडिंग मिळू शकते. तर चांगलं सकारात्मक वातावरण देखील महाराष्ट्रात आहे, पण आपण ते कशा प्रकारे सगळे डॉट्स एकत्र कनेक्ट करतो आणि त्यातून एक इकोसिस्टम तयार करतो ते देखील महत्त्वाचं आहे. आता पृथ्वीराज यांनी खूप चांगला मुद्दा मांडला की कुटुंबात ह्याची चर्चा झाली पाहिजे आणि लहानपणापासून मुलांना ती सवय लावली पाहिजे की रिस्क टेकिंग ॲबिलिटी काय असते. म्हणजे मी बऱ्याचदा आता माझ्या मुलीला तर अगदी लहान होती तेव्हापासून सांगतो, म्हणजे ज्यावेळी मला पहिला राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार मिळाला त्यावेळी ती हार्डली दुसरीला होती. ते राजनाथ सिंगांनी तिला विचारलं तू कोण आहेस, तर त्यावेळी तिनं सांगितलं मी SV इंजिनिअरिंगची मॅनेजर आहे, म्हणजे दुसरीला असतात. त्यांनी मग तिला जवळ घेतलं, म्हणजे हे बहुत बडी उद्योगिनी बनेगी. आता मी सकाळी उठलं की त्यांना काय सांगतो, अर्थाशिवाय जीवनाला अर्थ नाही हे वाक्य आरशात बोलायचं. अर्थाशिवाय जीवनाला अर्थ नाही हे लहान मुलांना आपण शिकवायचं सगळं, की त्यांना कळलं पाहिजे अर्थाचं महत्त्व काय. आणि दुसरी गोष्ट, रिस्क तुम्ही घेतली नाही तर त्याची स्टोरी बनते आणि रिस्क घेतली की हिस्ट्री बनते. मग ते दोन वाक्य मी नेहमी सांगतो सगळ्यांना. आणि त्या घरातल्या माझ्या लहान मुलांना तुम्ही कधीही विचारलं तर हे, आणि ते पण शाळेत जाऊन ते बोलतात. म्हणजे हा एक आपल्या मराठी माणसांमध्ये छोटासा बदल आहे, तो तिथून जरी आपण सुरुवात केली तरी ह्या गोष्टी पसरायला लागतात किंवा अर्थाशिवाय अर्थ नाही. मग ते हळूहळू विचार करायला लागतील की अर्थ काय एक्झॅक्टली आणि त्या अर्थ आणायचा कसा, मग चांगल्या रूपाने पैसा कमवून जीवनाला अर्थ कसा आणायचा. तर ह्या पद्धतीच्या हा बदल म्हणजे हा अतिशय म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ज्या पॉईंटवरती काम करायला पाहिजे तिथून ह्या गोष्टी सुरू होतात. पॉईंट थोडा ॲड करायचं आहे मला याच्यामध्ये सांगा. की मराठी माणसांनी उद्योग केला पाहिजे हे अगदी बरोबर आहे, केलाच पाहिजे. पण याच्यामध्ये कुठेतरी एक मी बघितलं आहे काय होतं की लोक अभ्यासक्रमाकडे किंवा शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. हा पण एक ट्रेंड बघण्यात आलेला आहे की बा हा शिकला नाही तर तू व्यवसाय कर बाबा, आता याच्याकडे करायला काही नाही तर तू व्यवसाय कर. एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण जर आजचं जर करंट वर्ल्ड बघितलं तर मला असं वाटतं की ट्रेडिशनल बिझनेसेसकडे थोडंसं मन कमी करून आपण टेक्निकल बिझनेसकडे जायला पाहिजे. आपण महाराष्ट्राचा विचार करतो किंवा देशाचा विचार करतो, जर आपण आज जगाचा विचार केला तर जे टॉप कंपनीज आहेत ह्या टेक कंपनीज आहे, ह्या कुठेतरी आयडियाज घेऊन आलेल्या आहेत. इलॉन मस्क वगैरे कुठेतरी आयडियाज घेऊन आलेले आहेत. तर कसं आहे की इंजिनिअरिंग केलं म्हणून झालं नाही, काहीतरी त्याला त्यातलं कळलं पण पाहिजे. टेक्निकल बिझनेसकडे वळायला पाहिजे. म्हणजे काय होतं की स्टार्टअप झालं पण चायवाला स्टार्टअप, याला काय स्टार्टअप माझं म्हणणं त्याच्याबद्दल नाही, ती पण खूप मोठी गोष्ट आहे. पण तरी एक मराठी माणसाचा कल याच्याकडे सुद्धा असला पाहिजे, काहीतरी टेक्नॉलॉजिकल बेस असला पाहिजे. होते काय आहे की आपण प्रो टेक्नॉलॉजी आणि व्यावहारिक दृष्टिकोन किंवा लो सायंटिफिक चाललो आहे, थोडासा हा अप्रोच होत आहे लोकांचा, तर तो थोडा बदलला पाहिजे. टेक्नॉलॉजी वापरलीच पाहिजे प्रत्येक गोष्टी, पण कन्सेप्च्युअल बिझनेस थोडे वाढले पाहिजे, काहीतरी रिसर्च बेस्ड बिझनेस जास्त वाढले पाहिजे, याला प्राधान्य भेटलं पाहिजे. नाहीतर एक सर्वसाधारण जे चालू आहे की हॉटेल टाकायचं हे टाकायचं, तर तेवढ्या प्रमाणात म्हणजे त्यांनी ग्रोथ होणार नाही आणि बंद पण होतात आहे तशा टाईप पद्धतीचे. तो एक अप्रोच बदलला पाहिजे असं मी थोडंसं याच्यावर बोलायचं की आपण सहसा मराठी मीडिया देखील आणि आपण सगळे स्टार्टअप आणि लघु व्यवसायात गल्लत करत असतो. लघु व्यवसाय आणि स्टार्टअप ह्या दोन वेगवेगळ्या कल्पना आहेत. लघु व्यवसाय हा एखाद्या जिओग्राफी पुरताच मर्यादित असतो, पण स्टार्टअप हे रिपीटेबल आणि स्केलेबल बिझनेस मॉडेल्सवर डिपेंड असतात. पुण्यात जे चालतं ते कोल्हापुरात, नागपुरात, ठाण्यात चालेल का, रिपीट होईल का आणि त्याला एक एक्सपोनेन्शियल स्केल मिळेल का, अशा प्रकारचा बिझनेस मॉडेल असेल तर त्याला खरं तर स्टार्टअप म्हणायला हवं. पण आता सरांनी जसं सांगितलं की म्हणजे चहाची टपरी काढणं ही स्टार्टअप म्हणायचं का, हा एक खरा मोठा प्रश्न आहे. वडापावचा गाडा टाकणं स्टार्टअप होऊ शकतं का, तो एक लघु व्यवसाय होऊ शकतो. पण गोली वडापावसारखी कंपनी जी वडापावला ऑटोमेट करून पूर्ण ते ऑटोमेशन करते त्या प्रोडक्टचं, ते स्टार्टअप होऊ शकतं. कारण त्याने तो वडापावचा जो व्यवसाय आहे तो स्केलेबल आणि रिपीटेबल होऊ शकतो. आणि अशा व्यवसायांनाच एंजल इन्व्हेस्टर्स फंडिंग देतात. कुठल्याही लघु व्यवसायांना एंजल इन्व्हेस्टर्स फंडिंग देत नाहीत. त्यांना स्केल खूप गरजेची आहे, ग्रोथ खूप गरजेची आहे. ती गल्लत कुठंतरी होते, त्यामुळेच फंडिंग रेडी स्टार्टअप्स तयार होत नाही आहेत. आता आपण सिनियर्सकडे जाऊयात. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्या वेळेला उद्योग चालू केलेले होते
तर हे उद्योग चालू करताना तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम्स फेस करावे लागले, त्याच्यावर तुम्ही कशी मात केली, त्याच्यातनं तुम्ही मार्ग कसा काढला आणि आता तुम्हाला फ्युचर काय वाटतं ह्या सगळ्या तुमच्या बिझनेसमधला? खरं तर मी बेसिकली सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटमधला म्हणजे इंजिनिअरिंगमधला माणूस आहे. बरं. नोकरी काही दिवस मी 18 महिने नोकरी केली महाराष्ट्र शासनात. नंतर शासनामध्ये गेली? शासनामध्ये केली. सरकारी नोकरी सोडून तुम्ही इकडे? त्यावेळेस मी ठरवलं की आपण इकडे एक वेगळं काहीतरी करायला लागेल. कारण ते मी ठरवलं की वस्तुस्थिती काय होती, आपल्यातली मुलं म्हणजे आता ही रिझर्वेशन हा मुद्दा इथं घेण्याचा मुद्दा नाही, व्यवसायाचा मुद्दा आहे. पण रिझर्वेशनमध्ये असं लक्षात येतं की बाबा आपल्याला पुढं त्यावेळेस समजतं आपल्याला की आपल्याला पुढं प्रमोशन नाही, हे नाही, ते सगळं डोक्यात येतं. नंतर मग आपल्याला ते वाटतं काय हे सगळे पुढं जाणाऱ्यांना आपण ते खाली काम करण्यात ते थोडंसं मला ते आवडलं नाही. मी ते लवकर बाहेर पडून मी व्यवसायाला लागलो. आणि मुळात काय होतं की पहिल्यांदा तुम्हाला खूप मोठी भीती असते की तुम्हाला वर्किंग कॅपिटल मिळेल का वगैरे. ह्या काय सगळ्यांच्या हा एक व्यवसायातला मोठा पार्ट आहे. कारण का तुम्ही व्यवसाय उभा करायची किंवा कष्ट करायची माणसाची तयारी असेल तर तुम्हाला त्या प्रमाणात तुम्हाला आर्थिक पाठबळही मिळालं पाहिजे. ते मिळत नाही. पण ठीक आहे, समजा छोट्या प्रमाणात चालू करून आपण नंतर आपली मार्केटमध्ये पत तयार करून आपण तसं बँका असतात किंवा तुमच्या काही वित्तीय संस्था असतात ते तुम्हाला नंतर पाहिजे तेवढी मदत करतात. ज्यावेळेस तुमचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चांगला भरभराटीला जातो त्यावेळेस बँका उलट माझं असं मत आहे की बँका तुमच्या पाठीमागं लागतात किंवा तुम्ही आमच्याकडनं पैसे घ्या. ते वस्तुही सांगतो मी, म्हणजे मला तो अनुभव आहे की आता टोटल आमच्या बिझनेसचं एक्सपोजर 500 करोडचं आहे. आत्ता उलट काय बँका म्हणतात किंवा त्यांच्याकडे तुमचा 10% रेट ऑफ इंटरेस्ट असेल तर आम्ही तुम्हाला 9% देतो, टेक ओव्हर करा. म्हणजे असंही नाही की तुम्ही फक्त ते काय तुमच्या व्यवसायात प्रामाणिकपणे आणि कसोटी पाहिजे आणि तुमचा व्यवसाय नेहमी इयरली तुमचा ग्रो होत चालला पाहिजे. बरोबर. काय मी सर्व्हिस करत होतो, टेल्कोला 10 वर्ष सर्व्हिस केली. बरं. 41 वर्षापूर्वी व्यवसायात आलो. तेव्हा असं झिरोतून व्यवसाय स्टार्ट केला. अरे प्रत्येकाला कोण ना कोण फायनान्स करतं किंवा काही ते करतं. आम्हाला ते गावाकडून आल्यामुळं कोण फायनान्स करणं असं वाटत नव्हतं. पण त्या टायमाला एका बँकेने जनसेवा बँकेने मला 1.25 लाखाचं लोन केलं, त्याच्यामुळे स्टील व्यवसाय चालू केला. बरं. असं नाही की पाठबळ कोणाचं मिळत नाही, कोणाचंही पाठबळ मिळू शकतं. प्रत्येक कसोटीने ते व्यवसाय करणं किंवा चिकाटी त्यात ठेवली तर मला नाही वाटत नवीन जनरेशनला आता काही आम्ही 41 वर्षापूर्वी स्टार्ट केलेला व्यवसाय आज बऱ्यापैकी ग्रोथ करून आम्ही ह्या स्टेजला आणला. आजच्या पिढीला तेच तेवढं स्ट्रगल करणं शक्य होत नाही आहे, कारण आमच्या टायमाला फार मोठी कॉम्पिटिशन नव्हती. आज प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यवसायाला एवढी मोठी कॉम्पिटिशन आली की नवीन जनरेशनला त्यात टिकणं किंवा टिकवणं त्यांना एक रात्रीत तर ग्रोथ होऊ शकत नाही. आम्हाला ह्या गोष्टीला कदाचित मला 41 वर्ष लागली, त्यांना किती वर्ष लागली माहीत नाही, तो प्रत्येकाला वर्ष लागली. आजच्या जनरेशनला काय की वर्ष 2 वर्ष तर त्या स्टेजला जायचे, त्यांना कुठेतरी थोडंसं एक टाइम पिरियड त्याला द्यावा लागेल. कारण आता मी माझं जनरेशन किंवा सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन मी व्यवसायात जे नवीन जनरेशन म्हणतो मी आजही 2 तास कॉलेजच्या वेळेमध्ये 1 तास 2 तास ऑफिसमध्ये येऊन बसा म्हणतो की शिका ह्यात ना काय. आम्ही जे केलं ते त्या टायमाला स्ट्रगल फारच होता, कारण आम्हाला काही माहीत नव्हतं. आज ह्या जनरेशनला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत, इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पाहिजे त्या गोष्टी मिळतात. आम्हाला स्टील काय कुठं तयार होतं हे सुद्धा त्या टायमाला माहीत नव्हतं. अशी परिस्थिती होती. त्या सांगणारा किंवा सांगण्यात त्याला लोकसुद्धा नव्हते. आज मीडियापासून सगळ्याच गोष्टी किंवा आज तुमच्यासारख्या मीडियाने आज हे जनरेशनला पुढं आणलं, त्यांना पाहिजे तेवढी माहिती मिळू शकते. वाचन 100% म्हणणं की पेपर वाचन प्रकार कमी झाल्यामुळे ही मीडियाला तुम्ही पुढं आणलं तर ह्याची फारच गरजेची आहे. आता पुढच्या जनरेशनला ज्या गोष्टीत की आज येणं आपलं केलेलं व्यवसायामध्ये आपलं काय देणं काय, गव्हर्नमेंटची परिस्थिती काय, किंवा आपल्याला आज GST असेल, इन्कम टॅक्स असेल, ह्यानंतर बँक इंटरेस्टपासून स्टाफ सोडून राहिलेले बेसिक आपलं काय आहे हे जोपर्यंत माहीत नाही जनरेशनला माहीत व्हायला थोडासा वेळ लागतो. ह्या गोष्टीला मला 41 वर्षे गेली. आज 2 वर्षाचा फरक. आजही आम्ही नवीन जनरेशन शिकायचा प्रयत्न करतो. त्यांनी नवीन आलेलं आज पृथ्वीराजने जे कन्सेप्ट सांगितला खरंच घेण्यासारखं आहे की समोरच्या माणसाला डील करताना त्याच्यावर काय घेतलं पाहिजे, आपण घेण्यापेक्षा त्याच्यावर काय घेतलं पाहिजे. त्यामुळं असं म्हणू नये की पृथ्वीराज माझ्यापेक्षा 20-25 वर्ष लहान नाही, माझ्यापेक्षा पृथ्वीराज विचाराने फारच मोठा आहे. हे विचार जोपर्यंत करता येत नाही तोपर्यंत आपल्या लोकांना व्यवसायात येणं तसं सोपं नाही, एवढंच मी सांगू शकतो. खरं आहे. तुमचा काय अनुभव आहे याबाबतचा?
कारण एका छोट्या पासून तुम्ही अगदी मोठ्यापर्यंत म्हणजे राष्ट्रपती भवन, राज्यपाल भवन आणि आता वेगवेगळ्या सरकारी संस्थांमधलं सगळं फर्निचर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा सहभाग आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय आहे? माझं शिक्षण ॲक्च्युली ITI इलेक्ट्रिकल आहे. त्याच्यानंतर मी पियाजोला जॉबला 17 वर्ष पियाजोला जॉब केला. अच्छा, तुम्ही तिघांनी पण जॉब करून? हां, 17 वर्ष 1995 ते जॉब 2011 तिघांचंही महत्त्व काय आहे की त्यांनी शून्यापासून व्यवसाय केला, पण शिक्षणाबरोबर त्यांनी पहिल्यांदा नोकरी करून अनुभव घेतला आणि अनुभवातनं मग व्यवसायाकडे ते वळले. हे खूप महत्त्वाचं आहे. आपली पिढी शिक्षण आणि डायरेक्ट जम्पिंग करायचा प्रयत्न करते, तो सुद्धा धोका आहे. मग मी ITI इलेक्ट्रिकल झाल्यानंतर पियाजोमध्ये 17 वर्ष जॉब केला. पण जॉब करत असताना 1995 ते 2002 मी 8 तास काम केलं तर 4 तास परत इलेक्ट्रिकलचे कामं करायचो. म्हणजे फिटिंगचे वगैरे कामं घ्यायचो, कारण पगार पण कमी होता तिथं आणि त्या प्रमाणात मग उत्पन्न वाढवण्यासाठी फिटिंगचे कामं करायचो. नंतर असं लक्षात आलं की खूप कष्ट करावं लागतं त्यात. मग 2002ला एक छोटंसं 200 स्क्वेअर फूटचं दुकान रेंटने घेतलं आणि तिथं फर्निचरचं दुकान चालू केलं बारामतीमध्ये. पण त्यावेळेस फर्निचरबद्दल काहीच माहीत नव्हतं. आम्हाला एवढंच कळलं की नगरला फर्निचर स्वस्त मिळतं, म्हणजे होलसेल मिळतं. पण मी गेलो गाडीवर अहमदनगरला. तिथे गेलो कळलं तिथं नाही, ते उल्हासनगरला मिळतं. अहमदनगरवरून 2 व्हीलरवर उल्हासनगरला गेलो. मग तिथं फर्निचर बघितलं, नंतर आयडिया घेतल्या थोड्याशा आणि मग 200 स्क्वेअर फूट चालू केलं. पण 200 स्क्वेअर फूटचा काळ 1 वर्षातच एवढं कस्टमर वाढलं की आम्हाला 3000 स्क्वेअर फूटचं दुकान घ्यावं लागलं. मग ते रेंटने घेतलं. मग नंतर लक्षात आल्यात खूप म्हणजे पुढं जायला किंवा पुढं कस्टमर खूप आहेत, म्हणजे कॉम्पिटिशन जरी असलं तरी कस्टमर त्या प्रमाणात जास्त. मग 2012ला स्वतःचं प्रोडक्शन चालू केलं, स्वतःची जागा घेऊन. त्याच्यानंतर मग ग्रोथ होत होत गेली. आत्ता 4 कंपन्या आहेत, टोटल 200 करोडपर्यंत टर्नओव्हर आहे. आणि कॉर्पोरेटमध्ये कामं करतो, गव्हर्नमेंटमध्ये करतो, डीलर्स आहेत. आणि त्याच्याबरोबर मी काय केलं, आमच्या जवळचे जे नातेवाईक किंवा मित्र आहेत त्यांना स्वतःचं भांडवल देऊन 14 दुकानं पण टाकून दिली. आता ते 14 दुकानं व्यवस्थित चालू आहेत. व्यवसाय म्हणजे फक्त सक्सेस असं कधी समीकरण होत नाही. व्यवसाय म्हणजे कुठं ना कुठं कधी ना कधी तुम्हाला अपयश आलेलंच असेल. तर त्या अपयशामधनं तुम्ही काय धडे शिकले आणि त्याच्यामधनं तुम्ही कसं बाहेर आला? कारण प्रत्येक वेळेला यश हे तुमच्यासाठी उभं राहिलेलं नसणार आहे, साहजिकच आहे. त्याच्याबद्दल तुमचं तिघांचं चौघांचं काय मत आहे? अपयश हे यशाची पहिली पायरी असं म्हणतात, पण आमच्या बाबतीत मात्र पहिल्या पायरीलाच अपयश होतं. ज्या वेळेस आम्ही 10 वर्षापूर्वी जेजुरी MIDCमध्ये आम्ही आमचा उद्योग सुरू केला, व्यवसाय, तो सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आम्ही सुरुवातीला ज्या कंपन्या आहेत जेजुरी MIDCमध्ये त्यांना आम्ही मॅनपॉवर सप्लाय यामार्फत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला 10-12 वर्षापूर्वी. त्यानंतर आमचा सर्व्हिसमध्ये आम्ही चांगली गुणवत्ता आमची ठेवून आणि ज्या कंपन्यात आहेत त्यांना आम्ही चांगली सर्व्हिस दिल्यामुळे त्यांनी आम्हाला इन हाऊस फॅसिलिटी आम्हाला कामासाठी ऑफर केली. त्यामध्ये आम्ही आमची मॅनपॉवर देऊन आम्ही सर्व काही प्रोडक्शन त्यांना जॉब वर्क याप्रमाणे आम्ही त्यांना करून देत होतो. ते केल्यानंतर कंपनी म्हणली की आपल्याकडे प्रोडक्शनचा खूप लोड आहे, तुम्ही एक आउटसाईड एक फॅक्टरी तुम्ही स्वतः एक टाका, ती डिझाईन करा, जेणेकरून आम्ही जे बाहेर इथून जे बाहेर काम देतो आहे, जे आम्हाला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जास्त पडती, ते जवळ असल्यामुळे तिथं जेजुरीत असल्यामुळे ते कॉस्ट वाचेल आणि त्यातून तुम्हाला हे काम मिळेल बाहेर. तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस MIDCमध्ये ऐन करोनातच आम्ही फॅक्टरी उभी करायचं आम्ही ठरवलं. एक फॅक्टरीचं काम सुरू केलं आणि करोनाला सुरुवात झाली. करोनानंतर सगळ्या सिच्युएशन बदलल्या. ज्या कंपनीच्या जीवावर आम्ही फॅक्टरी उभी करत होतो त्यांचे सगळे सेल्स डाऊन झाले. त्यांना इन हाऊससुद्धा काम करायला काम राहिलं नाही. फॅक्टरी आम्ही उभी तर केली, पुढं म्हणजे जवळपास फॅक्टरी उभी झाली तरी काम नव्हतं. 6 महिने हीच परिस्थिती होती. आम्ही आमची मॅनपॉवर आतून काढून बाहेर शिफ्ट केली होती की काम होईल म्हणून, आणि ते सगळे लोक तसेच आम्ही सांभाळत होतो गेले 6 महिने. तिथून पुढं नव्याने की बाबा आम्ही केलेल्या कामाच्या गुणवत्तेवर आणि जी क्वालिटी आम्ही ऑफर करतो आहे लो कॉस्टमध्ये, ते घेऊन आम्ही नवीन क्लायंट शोधले. त्यामध्ये आम्हाला 6 महिने गेले. काही MNCsला म्हणजे आमचं बॅकग्राऊंड माहिती होतं, त्यांनी येऊन तिथं
वेंडर ॲनालिसिस असतं ते केलं. त्यानंतर त्यांनी 6 महिन्यांनी एका कंपनीने आम्हाला छोटंसं काम दिलं की हे काम तुम्ही केलं तर आपण पुढे जाऊया. आणि ते काम आम्ही वेळेत पूर्ण टार्गेटमध्ये त्यांना कंप्लीट करून दिलं. त्यानंतर त्यांचा विश्वास वाढला, त्यांच्याकडून आम्ही कामं घेतले करत. त्यानंतर आम्ही स्वतःच्या ब्रँड नेमनी नंतर आता मार्केटमध्ये आम्ही आहोत. तर ही आमची पहिलीच अडचण अशी झालेली होती की आमची पहिल्याच पायरीला असं होत होतं की फॅक्टरी आता क्लोज करायची वेळ आलेली होती. पण ते 6 महिने आम्ही सस्टेन केले आणि नवीन क्लायंट शोधले. नवीन क्लायंट शोधून त्यांना आम्ही विश्वास दिला की हे काम आम्ही करू शकतो आणि तो विश्वास देऊन त्यांच्याकडून कामं घेऊन आम्ही नंतर पुढं गेलो. पण तुमचं प्रोडक्शन कशाचं आहे? आम्ही व्यवसाय सांगा. आमचा व्यवसाय हा क्रेन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहोत आणि क्रेन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आम्ही एका जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीवर जोडलेलो होतो. तिथं काम करत असताना ज्या आम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केल्या क्वालिटीमध्ये, तर त्याच आम्ही सगळ्या आमच्या फॅसिलिटीमध्ये आणल्या. तेच मॅनपॉवर तिथं जे काम करत होती ती तेच इकडं होते आम्हाला. त्यानंतर आम्ही इथं काम करत असताना आम्हाला 2 वर्षापूर्वी आता ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठी बूम आहे. येणारी जे पुढचं भविष्य आहे ते ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये आहे. कारण की आत्ता जवळपास तो 2 लाख कोटीचा बिझनेस ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये 2030पर्यंत होईल हे ओळखून आम्ही ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये सुद्धा गेलो. आज आम्ही मटेरियल हँडलिंग ट्रॉलीज आणि ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये हे लागणाऱ्या इक्विपमेंट्स आहेत ते आज आम्ही मोठमोठ्या कंपन्यांना आम्ही सप्लाय करतो. त्यातून आज अशा यायला आहे की पुढच्या 1 वर्षाच्या ऑर्डर बुक आहेत आमच्या. तसं छोटा व्यवसाय केल्यामुळे सुरुवातीला असं काय अडचणी आल्या नाहीत, पण नंतर सगळ्या रेंटच्या जागा होत्या. मग 3 वेळा रेंटने जागा बदलली. शेवटची जागा ज्यावेळेस बदलली 10,000 स्क्वेअर फूटची, त्यावेळेस जागा सोडायला सांगितली. 3-4 महिने टाईम होता. मग आता परत जागा रेंटची बघण्यापेक्षा तेवढ्यात मला असं कळलं की एक देना बँक मिंटेज म्हणून कंपनी होती, 2.5 एकर जागा, आणि देना बँकेकडे ती DRTकडे गेली होती. मग ती जागा घ्यावी, पण त्यावेळेस खिशात 10 लाख रुपये पण नव्हते, म्हणजे असं सेविंग नव्हतं काय. पण त्या जागेचं असं होतं, आज निलाव बोलायचा आणि 1500 पैसे भरायचे. पण तरी डेअरिंग करून गेलो मुंबईला, निलाव बोललो. त्या निलावात ती जागा घेतली. जागा घेतल्या दुसऱ्या दिवशी 15 लाख भरायचे होते. पैसे नव्हते एवढे. रात्रीत का इकडून तिकडून जमा करून 15 लाख रुपये भरले. परत 15 दिवसात राहिलेले 55 लाख भरायचे. 70,60,000 घेतली होती. ती जागा घेताना आता 55 लाख भरायलाच नव्हते, सगळे पैसे संपले होते. मग पण त्यावेळेस अडचणीतच संधी येते. थोडक्यात संकटाबरोबर संधी पण चालून येते. मग त्यावेळेस 15 दिवसात तेवढे पैसे गोळा करू शकलो आणि ते 15 दिवसात पैसे भरून स्वतःची पहिली 2.5 एकर जागा घेतली. मग त्या जागेची किंमत आता खूप जास्त आहे. पण म्हणजे संकटातून संधी येते. त्यांनी जागा सोडायला सांगितल्यामुळे जागा घ्यावी वाटली. जर त्यांनी जागा सोडायला सांगितली नसते तर जागा घेणं झालंच नसतं. अशा गोष्टी होत राहतात. संकट येतच राहतात, पण त्यातूनच संधी पण येत राहते. करोनाचा काळ सगळा भयानक होता. सगळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते, जग थांबलं होतं. अशा काळामध्ये तुम्हाला ज्या अडचणी आल्या त्या काही आठवतात का तुम्हाला? कोरोना काळात सगळंच बंद होतं. कामगार पण तिथं होते. काही कामगार बाहेरचे 70-80 ते रूम घेऊन तिथेच राहायला आहेत. त्यामुळे त्यांचा खर्च, लाईट बिल, त्यावेळेस नुकतीच नवीन कंपनी टाकली, तिथे एक 10 करोड लोन घेतलं होतं. त्याच्या हप्त्याचा 24 लाख 30 लाख रुपये महिन्याला खर्च होता. तर तो करताना अडचणी येत होत्या, पण बँकेने पण सपोर्ट केलं. बँकेने काय कोविड लोन दिले, त्यामुळे ते हप्ते त्यातून जायला लागले. आणि नंतर एक लक्षात आलं की कोविडमध्ये बाकी सगळं बंद आहे, पण गव्हर्नमेंटचे कामं चालूच आहेत. मग आम्ही गव्हर्नमेंटचे टेंडर भरायला सुरुवात केली आणि गव्हर्नमेंटचे परत संकटात संधी शोधली तुम्ही. गव्हर्नमेंटचे कामं आल्यामुळे तिथून पुढं मग आत्ता आम्ही दिल्लीचं गृहमंत्रालयाच्या पण 2 बिल्डिंग केल्या. राजभवनचं केलं 2022ला. त्याच वेळेस नेमकं राजभवनचं काम आलं होतं. त्यावेळेस आपली मोठी फॅक्टरी असल्यामुळे आपल्याकडे सगळ्या मशीन इटलीच्या आहेत आणि कॅपॅसिटी खूप मोठी. तिथं 700 चेअर त्यांना 45 दिवसात पाहिजे होते. तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी चौकशी केल्या, मिळाल्या नाहीत. पण आपण मग त्या 700 चेअर 45 दिवसात बनवून दिल्या. जाधव साहेब, तुमचा अनुभव काय आहे कोरोनामधला, तेजी मंदीतला, नफा तोट्यातला? माझा काय ट्रेडिंगचा व्यवसाय आहे, स्टील सिमेंट विक्रीचा. ते रोजचं चॅलेंजिंग आहे. आजचं काम आजच्या दिवसापुरतं मर्यादित येते. उद्या परत झिरोतून स्टार्ट करावं लागतं, अशी परिस्थिती आहे. परंतु आपण कसं आहे की आपण जे काम करतो त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. जे ग्राहकांच्या जेव्हा काम करतो त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. ते ग्राहक आपल्यासाठी, आपण सकाळी देवाच्या मंदिरात आपण जातो किंवा दर्शन घेतो किंवा घरात दर्शन घेतो, तिथपर्यंत आपलं संपत नाही. आपला पुढचा ग्राहक आपल्यासाठी देव आहे हे जोपर्यंत तुम्ही समजत नाही तोपर्यंत तुम्ही प्रत्येक
येणाऱ्या ग्राहकाला किंवा ज्याच्यावर रोज काम करतो त्याच्यात कमर्शियल बघण्यात अर्थ नाही. तो तुमच्या व्यवसायाचा भागीदार आहे. त्याच्यातनं जे त्यांच्यावर जे व्यवसाय करतात त्यातनं पॉईंटमध्ये आपल्यात कुठेतरी प्रगती वस्ती ही बघत असतो आपण त्याच्यामध्ये. तर मी प्रत्येक ग्राहकाला बघताना ह्या पद्धतीने बघतो की आपल्यासाठी तो देव आहे किंवा आपल्या देवासमान की आपल्या बंधू समान आहे. कारण प्रत्येक ग्राहकांकडून जर पैसे कमवायची भाषा आपण जर केली तर त्यातनं काही साध्य होणार नाही. परंतु तुम्ही जर असं म्हणलं की अडचणी, व्यवसायात अडचणी आहेत, पण तुम्ही आज व्यवसाय, मी तर 41 वर्ष करतो, मी म्हणतो आज व्यवसायात अडचण आली, व्यवसाय स्लो झाला, मग आपण मग मागे 5 वर्ष जाऊन बघू त्याच्यापेक्षा तर आज चांगलं आहे ना. ठीक आहे, नाही चांगलं, मागच्या 10 वर्षाचा वरून जावं, ते 10 वर्षापेक्षा तर आज आपण काम चांगलं करतोय, हिथं आपण मानसिक समाधान केलं तर 100% व्यवसायात तुम्हाला कधी चढ उतार तर येतच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही चढ उतार, कोरोनामध्ये मी स्वतः कुठल्याही ग्राहकांना एकही दिवस तुमची तब्येत सांभाळा ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काहीच म्हणतो. माझ्या चेकचे थप्प्या होत्या, एकाही ग्राहकाचे मी चेक भरले नाहीत. जे अडचण येईल ती माझी मी सॉल्व्ह केली, पण मी कुठल्या ग्राहकाला असं त्रास दिला नाही. ग्राहकावर जेवढं प्रेम करता येईल तेवढं प्रेम करतो मी. ह्या पद्धतीने प्रेम करते. मला ज्या कंपनी मला ट्रीट करते त्याच पद्धतीने मी माझ्या ग्राहकाला ट्रीट करतो. मला एखादी फॉरेन ट्रिप कंपनीने दिली तर मी आज माझ्या ग्राहकाला थायलंडपासून अमेरिकेपर्यंत नेऊन आणलं. मला समाधान झालं की माझ्या कस्टमरला मी USA ला नेलं, 10 लोक, 20 लोक, 25 लोक नेली, परंतु मला एक मानसिक समाधान झालं की मी ह्या पद्धतीने काम केलं की माझ्या ग्राहकाला सुद्धा मी परदेशात नेऊन काही चांगल्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न केला, काही चांगले व्यवसाय दाखवायचा प्रयत्न, ह्या पद्धतीने व्यवसाय करतो. म्हणून चढ उतार येतच राहणार आहे. आज आपण जे व्यवसाय करतो ह्याच्यानंतर ह्याच पद्धतीने राहिली हे माहीत नाही, उद्या परत सकाळी उठल्यानंतर नवीन चॅलेंजिंग आहे हे नक्की आहे. नाही, आपल्याबरोबर ज्यावेळेस आपण व्यवसाय सुरू केला, जवळचे सहकारी, मित्र, नातेवाईक आपल्याकडं उधारीने ज्यावेळेस घेत होते आणि तो मोठा आकडा झाला होता, त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडला असं आम्ही ऐकलं, त्याच्याबद्दल काय सांगाल? हे तर चालूच राहणार आहे सर, कारण तुम्ही रिलेशन तर सांभाळायला लागणार आहे तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी तुमची रिलेशन आहेत, करोडो रुपयाची उधारी असते, बँका सपोर्ट करत आहे नक्की, परंतु बँकेत बी कसं आहे की तुमची पत कधी निर्माण होते की तुमचे देणारे बँकेचे हप्ते किंवा व्याज. म्हणून मी वैयक्तिक बहुजन समाजाच्या व्यापार करणाऱ्या लोकांना हेच सांगेल की 3 गोष्टी व्यवसायात महत्त्वाच्या आहेत. एक तर पहिले गव्हर्नमेंटचे टॅक्सेशन किंवा गव्हर्नमेंटची देणी सगळ्यात पहिली 1 नंबरला आहे. 2 नंबरला बँक जो फायनान्स करतो ते, 3रा म्हणजे ज्यांनी आपल्याला सप्लाय केला तो. हे 3 गोष्टी सांभाळल्या तर कुठलाही बहुजन समाजातला माणूस एक पाऊली मागं जाऊ शकत नाही. आणि त्या 3 कॅल्क्युलेशन केलं तर राहिलेलंच फक्त आपलं हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मराठी व्यवसाय किंवा बहुजन समाजातले व्यावसायिक होणं कारण तुम्ही कोणाचे पैसे बुडवू शकत नाही. कारण पैसे बुडवायचं असेल तर मी माळतोय आता 600-700 कस्टमर म्हणजे मी ग्राहक आतापर्यंत तयार केले, पण तो फेल्युअरच्या गोष्टी म्हणला की पॉईंटमध्ये आहेत आमच्याकडे. पण जर ज्या व्यावसायिकांनी हे जर कॅल्क्युलेशन केलं की येणारा प्रॉफिट आणि होणारा खर्च, ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट ह्याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपलं नक्कीच आपला व्यावसायिक बंधू कधी त्यातनं मागे जाणार नाही. देसाई साहेब, तुम्ही मिल्क इंडस्ट्रीमध्ये म्हणजे खरं तर सगळ्यात अवघड व्यवसाय शेतीशी संबंधित आहे. कधी दूध कमी येतं, जास्त येतं, इथपासून ते शिल्लक दुधाचं काय करायचं, रोज तुम्हाला सुद्धा जाधव साहेबांसारखा तणाव आहे. पण तेजी मंदीमध्ये कसं तुम्ही टिकून राहिला आणि करोनाचा मुख्य अनुभव? जाधव साहेबांना त्या तुलनेत खूप त्रास नाही, काय मटेरियल आलं आणि मटेरियल दिलं तो विषय होता. आमच्याकडे काय होतं, प्रचंड अडचणी होत्या. म्हणजे जी काही संस्था काय, आम्ही 2017 नोव्हेंबर 17ला पहिला प्लॅन टाकला आम्ही बेसिक डेअरीचा. अपयशी बऱ्याच वेळा येतात. आम्ही काय प्रायव्हेट कामं मोठी असतात, मोठ्या गव्हर्नमेंटची कामं राहतात, 500 कोटी 400 कोटी अशी मोठी टेंडर राहतात, त्यावेळेस तुम्ही बिड करता. त्यावेळेस आता जसं अलीकडे खूप कॉम्पिटिशन झालेली आहे. पूर्वी तशी इतकी, ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही व्यवसायात आलो त्यावेळेस इतकी स्पर्धा नव्हती, आता प्रचंड स्पर्धा आहे. आणि नवीन काय होतं किंवा तुम्ही ते आता ऑनलाईन बिडिंग करतात, त्या केसमध्ये कुठून तुम्ही अमेरिकेतूनही बिड करतात लोक. त्यावेळेस तुम्ही एखादी निविदा तुमची फेल होते, 10 तुम्ही भरत राहतात, लोक तुमचे ऑफिसचे लोक भरतात. पण त्यामुळे ते तुम्ही असं समजायचं की बाबा मी एखादं, फॉर एक्झाम्पल तुमचं एक 500 कोटीचं काम चालू आहे, त्याच्या पुढे तुम्ही अजून एक 500 कोटीचं काम शासनाने काढलं आणि ती निविदा तुम्ही बिड करता, कारण तुमचा सगळा सेटअप असतो. ते कदाचित तुम्हाला ते मिळू शकत नाही, कारण काय कोणतरी ते खाली जाऊन टेंडर बिड करतं. त्यावेळेस तुम्हाला एक दिवस वाटतं ते, अरे ते मिळालं असतं बरं झालं, तुमचा सेटअप होतं, सगळं वाटतं. पण दुसऱ्या दिवशी सोडून द्यायचा विषय, चला पुढं आपलं चालू ठेवायचं.
हा विषय तुमच्या एका फील्डमधला आला, पण दुसरा कोरोनामध्ये आम्ही सगळ्यात जास्त सफर आपल्या ग्रुपमध्ये, म्हणजे आपण जी चर्चा करतोय त्यात आम्ही सफर झालो. कारण आमच्याकडं त्यावेळेस कोरोना मार्चमध्ये आला आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये आम्ही बेसिकली पावडर आणि बटर खूप मोठ्या प्रमाणात बनवतो. डेली 100-110 टन पावडर बनवतो आणि 80 ते 90 टन बटर बनवतो. कारण 16-17 लाख लिटर दूध कलेक्शन आहे. तर त्या काळात नेमकं ते पुढं मार्च येतोय आणि मार्चमुळे आम्ही ते सगळे आपले जे प्रोग्राम असतात, लग्न वगैरे आपल्याकडे असतात, ते सगळे मार्च एप्रिल असे मेमध्ये खूप राहतात. त्यामुळे आम्ही खूप पावडर स्टॉक करून ठेवली होती आणि बँकेचे त्यावेळेस आम्ही 200 करोड रुपये त्यावेळेस आम्ही घेतली आणि स्टॉक करत राहिलो. आणि नंतर तो मार्च लागला आणि सगळं ठप्प झालं. आणि त्यावेळेस पावडरचा मार्केटमध्ये रेट होता 320 रुपये त्यावेळेसचा, म्हणजे 2020चा. आज 25मध्ये आहे. तर आत्ता पावडरचं आजचं मार्केट माझ्या माहितीने 265 रुपये. आणि एवढे पैसे आम्ही बँकेकडनं घेतले, आमचं वर्किंग कॅपिटल उभं केलं आणि सडनली कोरोना आला. म्हणजे प्रचंड आमच्या उद्योगावर संकट आलं. कारण काय झालं, ते माल बाहेर जात नव्हता. दूध तुमचं फार्मरचं दूध तर डेली येत होतं, तुम्हाला फार्मरला पेमेंट द्यायचं आणि जे तुमच्याकडे 2-2.5 हजार कामगार आहेत ग्रुपमधले, सगळ्यांना काम, त्यांची सॅलरी, आणि सगळं ठप्प झालं. मग तरी आम्ही परत काय केलं, बँकांना काही सगळ्या ठिकाणी त्यांना जे पूर्वी इतक्या दिवस जे आपण सगळ्याशी विश्वासाने काम केलं, त्यांना परत रिक्वेस्ट करून जेवढे लागेल तेवढे, एवढा मार्केटमध्ये माल जायला असं परत 100 कोटी रुपये जमा केले. आणि तेवढा तात्पुरता टायमिंग प्रोग्राम तो ढकलला. आणि त्यानंतर मात्र काय, एक 8-9 महिन्यात तो कोरोनाचा पिरियड कमी झाला. पण त्यात आमचं नुकसान बरंच जसं झालं, कारण का आम्हाला ती पावडर 210 रुपये 15 रुपयांनी विकायला लागली. म्हणजे 5000 टन तुमच्याकडे स्टॉक होता, तो तुम्हाला ऑलमोस्ट 100 रुपये मायनस, म्हणजे 50 करोड रुपये तिथं झाले. आणि बटरमध्ये 30-35 करोड, असं 80-90 करोड रुपये आम्हाला तिथं तोटा झाला. आणि तरीसुद्धा आपण ते थोडंसं फॅमिली, ती सगळे आमच्या घरातली मुलं सगळे डिस्टर्ब होते, काय करायचं. पण त्यांना सगळ्यांना देर देऊन तुम्ही घाबरू नका, सगळं व्यवस्थित होतं. काय ठीक आहे, तुम्ही 2-3 वर्ष तुम्ही नुकसानीत गेला, याचा अर्थ तुमचं सगळं संपलं असंही नाही आहे. त्यात नाही, तुम्हाला सगळं कसोटीनं व्यवस्थित काम करून आपल्याला प्रामाणिकपणे या जोरावर पुढे जाता येतं. म्हणजे एखादं संकट उद्योगावर आलं म्हणजे सगळा उद्योग संपला असंही म्हणता येत नाही. तर थोडंच ठीक आहे, तुमचा काय जे काय तुमचा पिरियड आहे तो वाया जातो. आपल्याला वाटतं कधी कधी आपण 2 वर्ष फुकट घालवली, पण ती पर्याय नसतो. काय, कारण तुम्ही जेवढे मोठे व्यवसाय करता तेवढी रिस्क तुम्हाला 100% आली. व्यवसाय म्हटलं की तेजी आहे, मंदी आहे, नफा आहे आणि तोटा आहे. तर ही मानसिकता व्यावसायिकाला असलीच पाहिजे. आणि तुम्ही तिघही, म्हणजे जाधव साहेब आहेत, तुम्ही देसाई साहेब, परकाळे साहेब, खरं तर तुम्ही एवढा मोठा व्यवसाय करताना तिथं स्थिर राहिला, पण याच्यामध्ये मानसिक दडपण खूप येतं, हेल्थ इश्यूज खूप होतात. तर हा जो मराठी माणसाला दडपण येतं, तर जाधव साहेबांना माझा प्रश्न आहे की तुम्ही हेल्थ बाबतीत खूप काळजी घेता, तर त्याच्याबद्दल त्यांनी जर सांगितलं तर जरा बरं होईल. प्रत्येक व्यक्ती म्हणून तुम्हाला व्यवसायामुळं मला स्वतःला हेल्थला वेळ नाही आहे. परंतु मी आज जे व्यवसाय करतो 68 वर्षी, ओनली कारण आहे की जोपर्यंत फिट राहिलं म्हणूनच व्यवसाय करू शकतो. नाही तर एवढ्या प्रेशरमध्ये काम करणं तसं सोपं नाही आहे. आज कालची न्यूज बघितली की चांगल्या वकिलांना हे जे काही प्रेशरच एवढं असतं. परंतु तुम्हाला 3च गोष्टी सांभाळू शकतात. एक तर तुमची हेल्थ, जर हेल्थला काय डाएट, तुम्ही काय खाता, काय केलं पाहिजे, तुमचं काय खाल्लं पाहिजे हे महत्वाचं आहे, किती वाजता खाल्लं पाहिजे हे महत्वाचं आहे. व्यवसायाचा माणूस करतो, सकाळी व्यवसाय चालू करतो, संध्याकाळी 4 वाजले तर तो व्यवसायातच एवढा बिझी असतो. पण तिने आपल्याला टाइम शेड्यूल दिलं पाहिजे स्वतःला, की आपल्याला 8 वाजताच नाश्ता केला पाहिजे, 1 वाजताच जेवलं पाहिजे. तुमच्या समोर एखादा कोण पदाधिकारी असेल किंवा एखादे राजकीय व्यक्ती असेल किंवा कंपनीचे अधिकारी समोर येऊन बसला, तर तुम्ही काय खाणार असेल तर ह्या टायमाला खाऊ शकता, आपण एकत्र खाऊ, नसेल तर मी स्वतः खाऊन घेतो, नंतर आपण चर्चा करू. हे करणं गरजेचं आहे. असं 30 दिवसातनं रोज करायची गरज नाही. 25 दिवस 26 दिवस 4-5 दिवस तर त्याला नाविलाज होतो. त्यामुळे तुम्ही ते करणं गरजेचं आहे. आणि शक्यतो स्वतःसाठी, आता मी फिटनेसच्या बाबतीत सांगितलं तर स्वतःचा स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा ज्या गोष्टी करतो, आता मी वयाच्या 60 नंतर
22 आयरमॅन केलेत, एक अल्ट्रामॅन केली आणि एक एलियन लंडनची रॅली केली. परंतु असं नाही केलं की त्यात फेल नाही. माझे ते 28 फॉरेनचे इव्हेंट केले, त्याचे 4 फेल गेले. पहिलाच इव्हेंट माझा आयुष्यातला फेल गेला की 1430 किलोमीटरची रॅली, म्हणून मी सोडलं नाही, करत राहिलो. की एक माइंड सेट केलं की आपण केलं तर, आणि एक दर 2 ते 3 महिन्याला काहीतरी पुढे ठेवत गेलो की त्याच्यामुळे प्रॅक्टिस राहील. तुमची जर प्रॅक्टिस राहिली तर तुमचं हेल्थ चांगलं. तुम्ही पैसे सगळ्या गोष्टीला कामाला येणार आहे, परंतु पैशासाठी व्यवसाय बी, पैसे कमावण्यासाठी व्यवसाय केला तरच हेल्थलाही उपयोग होणार आहे. दोन्ही कॉम्बिनेशन एक दुसऱ्याला आहे. किंवा पैसे असेल तर तुम्ही हेल्थ किंवा एखादी प्रॅक्टिस किंवा सगळ्या गोष्टी करू शकताल. हे नाही, हे करण्यासाठी पैसे कमावणे गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही तुम्हाला बॅलन्सिंग करायला लागेल. तुम्हाला मी व्यवसायच कराल आणि पैसाच कराल. तुम्ही आजच्या पिढीला पुढच्या पिढीसाठी करणार, त्याच्या पुढच्या पिढीसाठी करणार, शाळे पिढीसाठी करून ठेवणार, तर तुमची हेल्थच राहिलं नाही तर शेवटी त्याचा उपयोग नाही तुमच्या पैशाचा. नाही, मला फक्त उत्सुकता म्हणून सांगा की तुम्ही किती वाजता उठता, तुमचा दिवस कसा सुरू होतो आणि दिवस कसा संपतो. कारण सगळ्यांचीच उत्सुकता आहे की तुम्ही देशातले 1995 पासून जे काही आपल्याकडे प्रगती होतीये त्यातले सगळ्यात टॉपचे सिमेंट विक्रेते आहेत आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की तुम्ही 95 पासून सातत्याने 30 वर्ष सिमेंटचा एवढा मोठा व्यापार देशातला 1 नंबरचा करतो. पण तुमचा दिवस कसा सुरू होतो आणि कसा संपतो? मी तर अल्ट्राटेक कंपनीमध्ये 1990 पासून काम करतो. 1995 पासून महाराष्ट्र आणि 1997 पासून भारतामध्ये नंबर 1चा सेल आहे माझा. आणि बहुजन समाजातल्या माणसाला कंटिन्यू 28 वर्ष ह्या कंपनीत टिकवणं असं शक्य नाहीये. प्रयत्न केला आणि ह्या सगळ्या गोष्टीला माझे सहकारी किंवा माझे स्टाफ असेल किंवा एक नेचर तयार करून गेलं की मी टेल्कोत जॉब केला ना, टेल्कोत मला कामगार ही संस्कृती शिकायला मिळाली. आणि ती म्हणजे कामगारात मिक्स होऊन काम करणं किंवा समाजात मिक्स होऊन काम करणं ह्याला मिळतं. मग हेतलं उठाचं टायमिंग काय ठेवलं की मी लोकांना डिसिप्लिन दिलं की सकाळी आपण सुरुवात कोणाला 5 ला करा, 6 ला करा, रोज फिक्स ठेवा. तर मी आठवड्यातनं 2 ते 3 शेड्यूल असतात माझे. ते आठवड्यात 3 दिवस मी 3 वाजता उठतो. माझा वर्कआउट 3:45 ते 3:50 ला चालू होतं. पण माझ्यामुळे माझे ट्रेनर असतील, त्या ट्रेनरला बी ती सवय लागली सकाळी लवकर उठायची. मग माझंच मी काय करतो, सगळं व्यवसायाला किती जायचं आपलं 8:30 ला, 8 ला आपल्याला घर सोडायचं. तर 3 ते 8 हे 5 तास माझ्या स्वतःसाठी ठेवलेत मी. त्यामध्ये स्वतःचे वर्कआउट 2 ते 3 तास, 3.5 तास माझे वर्कआउट असतात. अवरेजली मी 100 किलोमीटर सायकल करून सवडला ऑफिसमध्ये काम करतो. असं जर कोणाला सांगितलं तर ते खरं वाटणार नाही. हेल्थ आणि वेल्थचं जे नातं तुम्ही सांगितलं ते तरुण पिढीला कळावं म्हणून मी मुद्दाम प्रश्न 100% गरजेचं आहे. आता कसं आहे की प्रत्येक तरुण पिढीचा स्क्रीन टाइम, आता आपल्यालाही सवय लागली स्क्रीन टाइमची. तर स्क्रीन टाइम तुमचा जर 5 तास असेल त्यातलं 1 तास 2 तास कमी करा. त्या स्क्रीन टाइमचा एक माइंड सेट करा किंवा त्या स्क्रीन टाइममध्ये आपण रन करू शकतो, चालू शकतो किंवा पळू शकतो किंवा नाही झालं तर कमी कमी योगा तरी घरात करू शकतो. प्राणायाम, कोणाला जागा नाही, वेळ नाही, ह्या गोष्टी असतात. पण तुम्ही गाडीत बसलं तरी थोडेसे एक्सरसाइज करू शकता, हे नक्की. 100 किलोमीटर आता सायकलिंग म्हणजे मी आता हे नॉनस्टॉपचे आता माझे इव्हेंट असते ते 16-17 तासाचे. आज मी आता ब्राझीलची रेस केली, मी ब्राझीलची रेस केली, 17 तासाची रेस केली. टॉप मोस्ट इंडियातला टॉप मोस्ट 68 वर्ष करणारा. नाही, किती पळता, किती पोहता आणि किती सायकल चालवता तेवढं एकदा सांगा. अल्ट्रामॅनचं जी रेस होती त्यामध्ये 10 किलोमीटर पोहणे, 450 किलोमीटर सायकलिंग करणे आणि 85 किलोमीटर पळायचा, हा 36 तासाची रेस आहे. आयरमॅन करतो त्याची रेस अशी की 3800 म्हणजे 4 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकल करणे आणि 42 किलोमीटर पळणे, हे 16 तासाची रेस आहे. ही नॉनस्टॉप आहे, ह्याला कुठलं टी ब्रेक किंवा लंच ब्रेक नाही आहे. ही नॉनस्टॉप रेस असते. ही मी स्वतःच्या बॉडीच्या तयार करण्यापेक्षा माइंड सेट आहे, फील पॉवर आहे. बऱ्यापैकी रेस 3 ते 4 तासानंतर तुमची सगळे माइंड हे व्हीलवर, तुमच्या व्हील पॉवरवर जावं लागतं की तुम्ही व्हील पॉवर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही रेस करू शकता. त्यामुळं तेच पद्धत मी ते स्पोर्ट्सची व्यवसायाला लावली. 1 तास मी 8:30 ला कसल्या वर्षी ऑफिसला पोहोचायचा प्रयत्न करतो की स्टाफ पण मी एकत्र आलं तर स्टाफला वाटलं पाहिजे आपलं, आपण स्टाफ म्हणतच नाही मी, ते ओनर आहे, मी त्यांच्यावर काम करा असं मी समजतो. ह्याच पद्धतीने काम करतो. कारण कसं शेवटी मी प्रत्येक खेळाने जाऊ शकतो, तोच क्षेत्र समोर आहे, त्यामुळे त्याला वेळ देणं गरजेचं आहे. नाही, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, तुम्हाला आवडणार नाही पण विचारावं लागेल, वय किती आहे तुमचं? वय 68 माझा संपला. 68 वय आहे आणि अल्ट्रामॅन कितव्या वर्षी तुम्ही पूर्ण केलं? कारण ती जगातली सगळ्यात अवघड स्पर्धा आहे.
वयाच्या 65 वर्षी परत प्रयत्न केला. मेडिकल इश्यू आला दुसऱ्या 18-19 तासानंतर. त्यानंतर सायकल सोडली. तर एक नक्की की कुठं थांबायचं हे ठरवतो. तिथं थांबलो. जे थांबलो त्यावेळेस फॅमिलीला मिसेसला फोन करून सांगितलं की मी ही रेस सोडतोय, परंतु ही रेस मी पुढच्या वर्षी परत करेल हे माहीत केलं. आणि वयाच्या 66व्या वर्षी मी ही रेस माझे आता जे कोच आहेत कौस्तुभ राडकर सर, त्यांनी थोडंसं माइंडसेट करत करत तयार करून ही वयाच्या 66व्या वर्षी परत रेस पूर्ण केली. अल्ट्रामॅन म्हणजे जगातली सगळ्यात अवघड, त्यातले ते वयाच्या 65च्या पुढचे जगातला एकमेव व्यक्ती आहे की त्यांनी यशस्वी पूर्ण केली भारतातली. तुमच्याबद्दल अपयश ज्या पद्धतीने तुम्ही कधी फेस केलेलं आहे का, आणि केलेलं असेल तर कसं केलेलं आहे? येस, बऱ्याचदा काय होतं की सुरुवातच होताना मी तर एकदम MNC कंपनीचा वयाच्या 32व्या वर्षी असणारा GM, लाखो रुपयाची पगार आणि त्या 5 स्टार 7 स्टार कल्चरमधनं सोडलं. अमेरिकेनं मला बोलवलं होतं की तुम्ही तिकडे सेटल व्हा, आम्ही पाहिजे ते देतो तुम्हाला, ग्रीन कार्ड देतो, बंगलो देतो, सगळं. ते सोडून नोकरी, एवढी मोठी नोकरी सोडून व्यवसायात आलेलो आणि त्याच्यासाठी ऑफिस घेतलेलं. अक्षर सुरुवातच तिथे झाली की त्या माझ्या लहान मुलीच्या मेडिकल इश्यूमुळे मी जर्मनीत होतो आणि इथं इश्यू झाला, खूप पैसे गेले. आणि त्या जे ऑफिस मी घेतलं होतं ज्याच्यात मला व्यवसाय 13ला सुरू करायचा होता, त्या ऑफिसचे पैसे देणं माझ्याकडनं थोडंसं डिले झालं. डिले झाल्यानंतर तो ऑफिस जो कोण बिल्डर होता तो मला म्हटला की अवकात नाही तो लेते को. ठीक आहे म्हटलं, काय झालं असेल, अपमान सहन केला. काही वेळेला अपमानाच्या गोळ्या पचवाव्या लागतात, कारण औषधाची गोळी कडू आहे, गिळली तर गुण येतो, सगळ्यात बसलं तर तोंड कडू होईल. गिळलं आणि तिथंच ऑफिस सुरू केलं. पुढच्या 3 वर्षात एवढी चांगली प्रगती केली की भारत सरकारचा पहिला राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार महाराष्ट्राला आणला. आणि त्याच माणसाचं ऑफिसचं मोठं उद्घाटन पुढच्या 2-3 वर्षानं झालं. त्याचा प्रमुख पाहुणा मी होतो. सो दिस इज नथिंग बट पॉझिटिव्ह रिव्हेंज. मग त्यावेळी जर खचलो असतं तर ते झालं नसतं, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर ज्यावेळी कोविडचा काळ आला, जसं सांगितलं, सगळेच व्यवसाय ठप्प झाले होते. पण मी काही गोष्टी आता अमेरिकन लोकांसोबत किंवा बाहेरच्या कंपन्यांसोबत काम करताना स्ट्रॅटेजीज, बिझनेस स्ट्रॅटेजीज खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला काय केलं पाहिजे आणि कधी कसं कसं बिहेव केलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी मल्टी डिसिप्लिनरी बिझनेस आहेत माझे, 7 व्यवसाय आहेत वेगवेगळे. तर हे प्रोजेक्ट डिझाईन कन्सल्टन्सी, तुम्ही जागा पैसा दाखवा आणि उद्घाटनाला या, इंडस्ट्री पूर्ण उभी असेल तुमची. तर ह्या कन्सेप्टवर काम करताना आम्ही पहिलं सुरुवातीला 30,000च्या लॅपटॉपपासून सुरुवात केलेली. सगळ्यात मोठं भांडवल एकच होतं, डोकं. 17 डिग्री आहेत माझ्याकडे, म्हणलं त्याचाच वापर आपण याच्यासाठी करूया. आणि त्याचा वापर करताना भांडवल कमी असताना वाढवत गेलो. आणि मग नेमकं कोविडच्या आधी एक मोठा प्रोजेक्ट उचलला, एक मोठी इंडस्ट्री उभा करायला घेतली आणि टर्नकी प्रोजेक्ट सगळा उचलला. आला कोविड आल्यानंतर त्यांचे जे टर्म्स कंडिशन्स असतात त्या टर्म्स कंडिशननुसार मग ते त्यांचे डिले झाले, हे झाले, तर ते लोक काय करतात की नाही तुम्हाला पेनल्टी लागणार. घाबरवलं की म्हणे नाही आमची वकिलांची टीम मोठी आहे, तुम्ही असं करा तसं करा, आम्ही तुमचं रिकव्हरी करू वगैरे वगैरे. मग आता कसाही करून तो प्रोजेक्ट कम्प्लीट करणार, लाखो रुपयाचं, करोडो रुपयाचं नुकसान झालं. जवळचं होतं तेवढं सगळं, म्हणजे जे कॅश फ्लो असतो तो ब्लॉक झाला. आता करायचं काय? तर मी अजिबात हरलो नाही, हिंमत हरली नाही. फक्त एक त्यातनं शिकलो, कारण प्रत्येक फेल्युअर हे खूप मोठं लर्निंग देऊन जातं. आणि ते लर्निंग माझ्यासाठी एवढं होतं की तिथल्या ज्या काही लोकांनी मला, म्हणजे बिझनेस रिलेशन आणि प्रोफेशन ह्या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे. मी तिथं थोडासा इमोशनली डिसिजन घेतला. त्यांनी मला काय सांगितलं होतं की सर आता ऑफिसला लोक नाही, पीओ टर्म्स चेंज करू शकत नाही, थोडंसं हे काम पुढं जाऊ द्या, काम झालं की आम्ही बोलतो मॅनेजमेंटला आणि तुम्हाला चेंज करून देतो. हे प्रॅक्टिकली घडलेली गोष्ट आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. इमोशनल, आपण मराठी माणूस इमोशनल आहे, मी प्रोफेशनल वागलो नाही. आणि मला एवढा फटका बसला की ते काम झाल्यानंतर त्या माणसाने मला कसलंच गिनलं नाही, करोड रुपयाचं नुकसान झालं. म्हणलं ठीक आहे. मग त्यातनं उभा राहण्यासाठी मी काय विचार केला की इथून पुढं जे पण काय डिसिजन घ्यायचे ते प्रोफेशनली. आणि मी जर इमोशनल असेल तर माझा कमर्शियल डिसिजन मी एकही घेत नाही. आता मी माझ्या टीमला तसं ट्रेन केलंय, तुम्ही जायचं, तुम्ही बोलायचं, तुम्ही फक्त फायनल डिसिजन मला सांगायचं. सो टेक्निकल पर्सन हॅज टू बिहेव टेक्निकली. प्रोफेशनल, तुमच्यात जर विकनेस काय असेल तर ओळखायची आणि येणाऱ्या फेल्युअर मधनं तुम्ही शिकून घ्यायचं. मी तिथं म्हणजे अक्कल विकत घेतली आणि आज तिथून पुढं ऍडव्हान्स आला तर काम सुरू, त्याच क्वालिटीचं काम होणार, सगळं होणार. पहिले पैसे तिथं कामाचा जो टप्पा आहे त्या कामाच्या टप्प्यात ते पैसे आले पाहिजेत तर पुढं. म्हणजे कॅश फ्लो मॅनेजमेंट जे आर्थिक साक्षरतेत आपण बोलतो ते अतिशय स्ट्रिक्टली फॉलो करायला चालू केलं. आणि मराठी माणसाने हे केलं पाहिजे. बिझनेस रिलेशन इज समथिंग डिफरंट बट प्रोफेशन इज कम्प्लिटली डिफरंट. हे फॉलो करायला चालू केलं आणि मग त्या एका व्यवसायाचे 7 व्यवसाय झाले. आज आपण एक चित्रपट काढला होता, ग्लोबल आडगाव, जे महाराष्ट्र सरकारने
वेगवेगळ्या MIDCच्या निमित्ताने जमिनी ॲक्वायर केल्या होत्या आणि मग त्या जमिनीवर काही उद्योग आले नाही, तर ती व्यथा मांडण्यासाठी तुम्ही एक चित्रपट काढला होता आणि तो काही आत्तापर्यंत प्रदर्शितही नाही झाला. तर त्यातही आपल्याला काही तोटा झाला का नेमकं तुम्हाला काय करायचं होतं? कारण चित्रपट क्षेत्राबद्दल पण आपल्याकडे चांगलं ज्ञान आहे. ही एक वेगळी आवड व्यावसायिकाची असते. जसं जाधव साहेबांनी आयर्न मॅन अल्ट्रामॅन केलं, तसं तुम्ही चित्रपटाकडे जाता. तर तो एक व्यवसाय म्हणून आणि तुमचा छंद म्हणून, कारण व्यावसायिकांनी छंद सुद्धा जपला पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. दादा, मी माझ्या जीवनात बऱ्याचदा पॉझिटिव्ह रिव्हेंज या गोष्टीवरती काम केलं. बदला घ्यायचा म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायचा. तर प्रत्येक गोष्ट तशीच केली. तर चित्रपटाचं सुद्धा तसंच आहे. मी फार्मामध्ये काम करतो. फार्मामध्ये आज जगातल्या जेवढ्या टॉप नॉच कंपन्या आहेत ज्यांचं तुम्ही नाव घ्याल त्याचा मी प्रोजेक्ट उभा केला आहे. म्हणजे तुम्ही जेवढी टॉप नॉच कंपनी असेल, ज्या वॅक्सिन बनवणाऱ्या असतील, ज्या अँटी कॅन्सर ड्रग्स बनवणाऱ्या असतील, आणि जर्मनी जपानला सुद्धा मी डिझाईन दिलं इथून. तर त्याच्यामुळं हे सगळे अवॉर्ड रिवॉर्ड मिळालेच. पण ॲट द सेम टाईम मी कोविडमध्ये काय शिकलो की तुमचं जर डायव्हर्सिफिकेशन नसेल तर अडचणी येतात. म्हणून माझे जे 7 व्यवसाय आहेत ते कुठलाच इंटरलिंक नाही आहे. मी फार्मामध्ये काम करतो. माझी SVI मॅग्रो प्रोडक्ट्स म्हणून फूडमध्ये काम करतो. आणि नंतर राहतं एंटरटेनमेंट. मग एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये मराठी माणसानं काम का करू नये? फार्मा, फूड आणि एंटरटेनमेंट ही 3 क्षेत्र अशी आहेत ती कधीच डाऊन होणार नाही. मग हे सुद्धा क्षेत्र ओपन आहे. म्हणून मी FTIला जाऊन फिल्म मेकिंगची डिग्री घेतली, शिकलो चित्रपट निर्मिती कशी करायची असते. बऱ्याचदा काय होतं की उद्योजक पैसा आहे म्हणून पैसा लावतो आणि मग अडचण निर्माण होते. तुम्हाला त्यातलं ज्ञान असलं पाहिजे. ॲटलिस्ट बऱ्याचदा लोक म्हणतात की मास्टर ऑफ वन जॅक ऑफ ऑल, एवढं तरी भारतामध्ये पाहिजे. फॉरेनमध्ये जॅक ऑफ वनच असतो, तो मास्टर कशाचा नसतो. हा, तर तो आपल्याकडे तसं नसलं पाहिजे. आपल्याकडे ते कल्चर आहे किंवा त्या पद्धतीने काम करावं. मी ते शिकून घेतलं आणि मग त्याच्यासाठी सुद्धा बदला अशा स्वरूपानं मी म्हणतो की मी 9वीला असताना एक आज का गुंडाराज नावाचा चित्रपट पाहिला. अतिशय गरीब परिस्थिती होती. बाजारात लिंब विकायला जायचो. 30 रुपये लिंब विकून आले दादा. आणि 30 रुपये ते लिंब विकून आले आणि एक मित्र म्हटला अरे असा चित्रपट बघायला जाऊ. त्यातले 3 रुपये खर्च केले. आता ते 3 रुपये खर्च केले माझ्या अगोदर घरी कळले. म्हणजे गावातले लोक बघतात. मी मोडणी मोरण तिथं घरी जाईपर्यंत कळलं. आणि त्यावेळी एरोसोलच्या चपला असायच्या. यथेच्छ प्रसाद मिळाला. मग ते एक निगेटिव्ह अट्रॅक्शन क्रिएट झालं की 3 रुपये चित्रपटासाठी खर्च करणं ही सुद्धा चूक आहे का, आणि ते का करू शकत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात होत्या. इव्हन माझं लग्न झाल्यानंतर मी आणि बायकोनं पहिला चित्रपट थिएटरमध्ये जाऊन 8 वर्षानं पाहिला. 8 वर्षानं फर्स्ट सिनेमा. मग आज ती बऱ्याचदा उपरोधात्मक म्हणते की प्रोजेक्टवाला नवरा केला तर तो काहीच मदत हे करत नाही. आता काय आहे की तेजी मंदी हे आपले ज्येष्ठांचे अनुभव बघितले. मला वाटतं की आपल्याकडं तरुण ॲडवायसर आहेत अर्थकारणाची, ते आता पुढच्या पिढीला ह्याच्यातनं त्यांच्या अनुभवातनं आणि एकूण भारताच्या मागच्या अर्थकारणाचा विचार करता काय नेमकं त्यांना सांगायचं आहे. पृथ्वीराज गायकवाड. आता ह्याच्याबद्दल म्हणजे आमच्या एक यंग जनरेशनचं एक चांगली गोष्ट काय किंवा एक ॲस्पेक्ट म्हणू की ग्रास्पिंग पॉवर चांगली. आता जसं आम्ही सगळ्यांचं ऐकतो. आता आम्ही तिघं इथं समजा यंग जनरेशन, डिफरंट फील्ड्स बट फ्रॉम द सेम जनरेशन. आता पहिली गोष्ट इन्स्पिरेशनल एवढं आहे की जेव्हा ऐकतोय त्यांचे किस्से किंवा ते जो पार्ट ज्यातनं ते गेलेत आणि त्यातनं जे कमबॅक दिलाय त्यांनी, आणि हा शब्द मला आवडला फार, पॉझिटिव्ह रिव्हेंज. फार इंटरेस्टिंग आहे. कारण का इगो समजा, इट इज ऑल अबाउट इगो. की तुम्ही इगोला टेम जर करता आलं then you can benefit out of it. पण ते इगोनी तुमच्यावर काउंटर केलं ना then you will go down the line. कंट्रोल करता आलं पाहिजे. माइंडसेट आहे सर, जसं जाधव साहेब सारखं म्हणतात, इट्स ऑल अबाउट माइंडसेट. तुमचं माइंड तुमच्यावर नाही कंट्रोल केलं पाहिजे. यू शूड कंट्रोल युअर माइंड. यू शूड टेल इट की तुला हे करायचंय, तुझ्याकडं ऑप्शन नाही, मी सांगेल ते करायचे. हा जो ॲस्पेक्ट आहे. राहिला प्रश्न आता आमच्या जनरेशनचा की आता आपलं एक स्टार्टिंगला आपण एक हे होतं की ट्रेडिशनल बिझनेसेस अँड स्टार्टअप वर्ल्ड समजा आता म्हणू, विल कॉल इट स्टार्टअप. कारण का डिफाईन करू 2 जनरेशनचा. तर आमच्या जनरेशनचं एक असं आहे की फेलियर रेट, जसं आपण एक इनिशियल चर्चा करतो, फेलियर रेट खूप जास्त आहे. मुळात त्याचं एक काय आहे की आता समजा हे दोघं एका इनोव्हेटिव्ह ह्याच्यात काम करतात. समजा दीज 2 गेस्ट ओव्हर हिअर. मुळात इनोव्हेशनची एक खासियत काय आहे की ते ट्रेडिशनल लाईन्समध्ये काम नाही करत. म्हणजे एक्झिस्टिंग आता आपण बेसिक्स जे लागतं त्याच्यावर आपले बिझनेसेस आहेत. म्हणजे माणसाच्या जडणघडणाच्या गोष्टी, समजा डेव्हलपमेंट आहे म्हणल्यावर सिमेंट आलं, समजा आपलं कन्झम्पशन आलं, मिल्क प्रोडक्ट म्हणून सरांचं आलं समजा, आणि आपण प्रोडक्शनमध्ये आलो किंवा
आता हे बेसिस समजा फर्निचर आहेत सर, आता आमच्या जनरेशनची मुळात एक खासियत म्हणा किंवा एक इनवर्ड एक नेचर काय की इट इज मोर टुवर्ड्स इनोव्हेशन. कारण यांनी बघितलेलं आहे, आता हे आहे नवीन काय इन्व्हेंट काय करू शकतो आपण, किंवा ठीक आहे टेक्निकली सुपिरियर त्याच्यामध्ये, जसं यांनी टेक्निकली सुपिरियर होऊन त्या व्यवसायात आलेत आणि ही इज ट्राईंग टू रिफॉर्म इट, तर तसं काय करू शकतो. आता ह्याचाच काउंटर पार्ट काय आहे की फेलियर रेट पण वाढतो. आम्हाला लोकांना एक्सपिरियन्स नसतो, कॉन्फिडन्स जास्त असतो, कारण का आपल्याला वाटतं यांना काय कळतं आपल्याला जास्त. मुळात आमच्या जनरेशनचा तो प्रॉब्लेम माझा पण आहे की आय कॅन ओपनली एक्सेप्ट, असं काही नाही एक्सेप्ट केलं ना देन आय डोंट नो माय सेल्फ, देन आय विल फेल मोर. ह्युमन सायकोलॉजीची एक खासियत समजून घ्या की यू नीड टू नो युअर सेल्फ, यू वॉट युअर लिमिटेशन. जसं सर म्हणले की एका रेसमध्ये फेल झाले बट ही न्यू ही हॅड टू स्टॉप. 17व्या 18व्या तासाला थांबायचं होतं. त्यांनी जर परत स्वतःला अजून हे केलं असतं नाही करूच शकतो, ही कुठे फेटल ठरलं असतं. कारण बॉडी आहे शेवटी, हार्ट आहे तुमचं, लिमिटेशन आहेत, किती पॅल्पिटेशन वाढल्यावर तुम्हाला जर कळालं थांबलं पाहिजे तर ते थांबले. तर तो थांबण्यामध्ये जो शहाणपणा आहे ना तो अनुभवाने येतो, तो आमच्या जनरेशनना हळूहळू येतोय. तो लवकर नाही बिकॉज एज इज अ फॅक्टर अगेन ऑन दॅट. बट महाराष्ट्र म्हणा किंवा इंडिया ॲज अ होल, दिस जनरेशन विल डू समथिंग ग्रेट. म्हणजे तसं तुम्ही आमच्याकडनं थोड्या अपेक्षा ठेवू शकता. आणि भले फेलियर जास्ती होतील पण त्यातनं शिकत पण जाऊ. सगळ्यांकडनं ऐकलं की वी लर्न फ्रॉम दॅट अँड वी कॅन शुअरली गो फॉरवर्ड विथ इट. टू ॲड हिज पॉईंट की ॲक्च्युली बिझनेस काय आहे, इफ यू आर ट्राईंग टू सॉल्व सर्टन प्रॉब्लेम ऑफ द पीपल इट बिकम्स अ गुड बिझनेस. हा आजच्या जनरेशनकडं काय की सगळ्या टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, लोकांच्या प्रॉब्लेमवरती काम कसं करायचं हे त्यांच्याकडे आहे. म्हणजे ती आयडिया कशी असली पाहिजे की लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, मग तो स्केलेबल बिझनेस होऊ शकतो. आणि जसं इनोव्हेटिव्ह आयडिया, स्केलेबल बिझनेस, लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय तुमचा धंदा, इतकं सिम्पल आहे. आणि हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं, आज हे राईटली साईड की आमच्याकडं वेट करायला तेवढा वेळ नाही आहे. पण एक गोष्ट मी तर बऱ्याचदा सगळ्यांना सांगतो, जे माझ्याकडे तरुण येतात त्यांना, आज जवळजवळ 46 तरुण आहेत जे करोडपती आहेत, ज्यांना मी हँड होल्डिंग केलं, त्यांना सांगतो की 999 दिवस अगदी भीक मागायची पाळी आली तरी त्या आयडियाला इन्क्युबेट करत राहा, त्याच्यावरती काम करा. 999 दिवस, 1000 दिवस तुमचा. आणि हे सहज शक्य आहे, कारण कुठलंही स्ट्रगल इज अ सीड अँड सक्सेस इज इट्स फ्रूट. तर हे ध्यानात ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार काम केलं पाहिजे. तर ही नवीन पिढी नक्कीच, आणि ह्यांच्याकडे काम करण्याची कॅपॅसिटी खूप आहे, हार्डवर्क करण्याची कॅपॅसिटी आमच्यापेक्षा जास्त आहे. ते रात्र बसून काम करू शकतात. ते हे होतं. आणि कुठल्याही गोष्टीत फेल्युअर आलं म्हणून उभं राहायचं नाही. आता दादानी जसं चित्रपटात सांगितलं की मला अडचणी आल्या की मी जाऊन दादांना विचारलं, दादा मी इथं कमी पडतो, मी चित्रपट तर बनवला, मी बनवू शकत नव्हतो, पैसे नव्हते त्यावेळी 3 रुपये, आज भरपूर पैसे घालून चित्रपट बनवला, 13 अवॉर्ड घेऊन आला, ग्लोबल आडगाव नावाचा सिनेमा. आता प्रदर्शित करायला काहीही अडचणी येत आहेत, पण जे मला माहीत नाही, मी दादांना गेलो, दादा मला माहीत नाही, मला मदत करा. ही गोष्ट आपल्या तरुणाईला ॲक्सेप्ट केली पाहिजे की यू शुड फाइंड अ गुड मेंटॉर. आणि मेंटॉरचा रोल हा व्यवसायामध्ये खूप मोठ्या लेवलला आहे. तो जर त्यांना समजला तर आज कुठलाच उद्योजक मागं पडत नाही. नाहीतर मलाच सगळं येतं, आय एम द ग्रेट, असं व्यवसायात होत नाही. आणि टिपिकली थोडा मराठी बाणा म्हणजे ताठर माणसं आहेत आपण, जेटे जाटे घेऊन फिरणारे लोक होतो. आता कुठेतरी व्यवसायात आलोय तर ते डोक्यावर बर्फ, तोंडात साखर वगैरे. मी तर सगळ्यांना म्हणतो की गांधीजीच्या विचारानं वागा म्हणजे गांधीजी खिशात येते, नाहीतर पर्याय नाही. तर मेंटॉर कोणतरी चांगला पाहिजे. आणि जिथं अडचण येते ना, सरळ मदत मागा, दादा मी हे केलंय, मला माहित नाही, मदत करा. आणि मला बरीच मदत केली दादानी त्यातनं बाहेर पडण्यासाठी. मग आता काय मी त्याच्यामुळे थांबलो नाही, पुढचे 4 सिनेमे बनवायची तयारी केली. आता प्रॉब्लेम आणि सोल्युशन, ते स्टार्टअपचा तुझं काय अनुभव आहे? कसा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं आणि त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन म्हणून स्टार्टअप कसं काम करतंय सध्याच्या? बरोबर. पण सर त्यापूर्वी मी दादांनी बोललेला त्या मुद्द्यावर बोलेल की जे जेनझीज आहेत 2000 नंतरचे जन्मलेले, तर आमच्या पिढीकडे एक ॲडव्हान्टेज आहे ते की आम्ही टेक एनेबल्ड आणि टेक इमर्स्ड आहोत. म्हणजे आम्ही तंत्रज्ञानासोबत मोठे झालेलो आहोत. आमच्या जडणघडणीत तंत्रज्ञानाचं खूप मोठं महत्त्व आहे, कारण आम्ही ती टेक्नॉलॉजी लहानपणापासून बघत आलेलो आहेत. आणि त्यामुळं काय होतं की ज्या नवीन संधी आता तंत्रज्ञानावर आधारित येणं गरजेचं आहे. म्हणजे आता तंत्रज्ञान नवीन पिढी आम्ही कशी वापरू ते देखील महत्त्वाचं आहे. कन्झ्युमर इकॉनॉमी आहे, आम्ही कन्झ्युमर म्हणूनच राहू की क्रिएटर म्हणून बनू. तरुण मराठी उद्योजकांना सध्या क्रिएटर बनण्याची प्रचंड अशी एक संधी निर्माण होते. आणि AI कडे आपण कसं बघतो हे देखील खूप सध्या गरजेचं आहे. AI मुळे एक लेवल प्लेईंग फील्ड तयार झालेली आहे.
मोठमोठ्या कंपन्या ज्या होत्या त्यांचं जे तंत्रज्ञान होतं ते AI मुळे कालबाह्य होतं आहे आणि यामुळे मार्केटमध्ये नवीन संधी तयार होत आहेत आणि AI बेस्ड टूल्स किंवा सॉफ्टवेअर्स जे आपण म्हणतोय आपण ग्रॉक आहे, ChatGPT, जेमिनी आहे, क्लाउड आहे, हे 4 सध्या सर्वात मोठे असे LLMs आहेत. यांचा उपयोग करून सध्या ॲप्स आणि वेबसाईट्स किंवा सॉफ्टवेअर्स बनवणं हे प्रत्येकासाठी कमांड बेस्ड झालेलं आहे. सो इथे एक नवीन संधी तयार होत आहेत. सध्या जे AI आहे पुढच्या 1-2 वर्षांमध्ये AR VR आणि त्याच्या पुढे जाऊन कॉम्प्युटर विजन या नवीन येणाऱ्या तंत्रज्ञान आहेत आणि जे आता ग्लोबली ॲक्सेप्टेड आहे. तर याकडे तरुण मराठी उद्योजक जर लवकर वळले, कारण AIचा एक बाऊ केला जातोय, AI आल्यामुळे नोकऱ्या जातील असं आपण म्हणतो, पण त्यासोबत सर एजंटिक AI येत आहे. म्हणजे ज्या प्रकारे टाईपरायटरला नकारात्मकतेने बघितलं होतं, दादा सांगत होते, पण टाईपरायटर आल्यामुळं नोकऱ्या गेल्या नाहीत, उलट लोकांची प्रोडक्टिव्हिटी वाढली. त्यामुळे AI, AR, VR आणि कॉम्प्युटर विजन हे ॲटलिस्ट महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना पुढे जाण्यासाठी मदत करू शकतं असं मला वाटतं. सरांचा जो मुद्दा आहे की मला वाटतं की ही जी पिढी आहे जे आमच्यापेक्षा सिनियर आहेत त्यांच्याकडून आम्ही संयम शिकणं खूप गरजेचं आहे. सो जे तरुण आहोत आमच्याकडे संयम नाही आहे, धैर्य पण जोडण्याची गरज आहे. पण अजून एक प्रश्न मला सगळ्यांच्या पुढे सांगायचा आहे की तरुणांना स्टार्टअप महाराष्ट्राने आत्तापर्यंत 5,500 मराठी उद्योजकांना महाराष्ट्रात जोडलं आहे. आम्ही पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि ठाण्यात दर महिन्याला मीटअप करतो, 50 ते 60 तरुण उद्योजकांना सोबत जोडतो. पण जे 20, 25, 30 वयोगटातले जे तरुण आहेत त्यांना पैसे उभा करताना, भांडवल उभा करताना क्रेडिबिलिटीचा खूप मोठा प्रश्न जाणवतो. कारण आमच्या मागे कोणी उभा राहत नाही, कारण आम्ही तरुण आहोत. आम्हाला पैसे दिले तर ते पैसे वाढतील की पैसे कुठे जातील हे सांगता येणं थोडं कठीण असतं. सो आपल्याकडे एक पॉझिटिव्ह इकोसिस्टम तयार होणं महाराष्ट्रात खूप गरजेचं आहे, जिथे की 20 ते 30 वयोगटातल्या तरुणांना तुमच्या पिढीतल्या उद्योजकांनी, जे आमचे मेंटॉर आहेत, त्यांनी आम्हाला कुठेतरी एक क्रेडिबिलिटी मिळवून देण्यासाठी आमच्या मागे उभं राहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि सरांनी मेंटॉरचा खूप मुद्दा सांगितला आणि 5,500 मराठी उद्योजकांसोबत बोलताना त्यांच्याशी नियमितपणे आम्ही जोडलेलो आहोत स्टार्टअप महाराष्ट्रमधून. आम्हाला एक गोष्ट जाणवते की मराठी उद्योजक किंवा तरुण हे एकट्याने प्रवास करतात. सोबत येऊन आपण जर प्रवास केला तर सर, मी एखाद्या व्यवसायात नवीन पडतोय पण मला सर ऑलरेडी इतके वर्ष ट्रेडिंगमध्ये आहेत, मी जर त्यांना काही विचारलं तर ते असा सल्ला देतील ज्याच्यामुळे माझा धडपडणारा वेळ वाचू शकतो. पण हँड होल्डिंग खूप गरजेचं आहे, मेंटॉरशिप खूप गरजेचं आहे. जे अनुभवी व्यावसायिक उद्योजक महाराष्ट्रात आहेत त्यांनी पुढे येऊन मेंटॉर म्हणून पुढे येणं गरजेचं आहे. निस्वार्थी भावनाने तरुणांना जर व्यवसायाविषयी आपण सांगू शकलो तर त्यातून एक सकारात्मक महाराष्ट्रात चळवळ तयार होऊ शकते. तुम्ही आता बँकेचं एकच मिनटं घेतो मध्ये, तुम्ही बँकेचं जे म्हणता ही तरुण पिढी आणि बँका, तर माझं असं मत आहे तुम्ही कुठला व्यवसाय करता, आता काय आहे, पब्लिक सेक्टर बँका असतील किंवा प्रायव्हेट बँका असतात, कुठल्याही बँका असतात तर तुम्हाला कॉलेटरल सिक्युरिटी हा एक पार्ट तो आहे काय. जर तुमचा व्यवसाय तुम्ही त्याचं आपण एक DPR बनवतो व्यवसायाचा, हा व्यवसाय मी उभा करतो, त्यासाठी मला 10 कोटी 2 कोटी काय जे असेल ते, त्यासाठी तुम्ही DPR बनवता आणि DPR बनवताना कुठल्या तरी बँकेला तुम्ही प्रपोजल दिलं तर अर्थात कुणी असेल तर तुम्हाला ठीक आहे, तुम्ही आता जसं ही सिनियर मंडळी आम्ही आहे तेव्हा ठीक आहे, तुम्हाला कॉलेटरल सिक्युरिटी नसतील तर म्हणतात ठीक आहे तुमचं आहे चला करून देतात ते. पण नवीन पिढीला काय होतं जनरल माझ्या अनुभवातून की बँका हे मागतात किंवा ठीक आहे तुमच्याकडे काय तर तुम्हाला 2 कोटी 5-10 कोटी रुपये द्यायचे तर आम्हाला कॉलेटरल सिक्युरिटी तुम्ही द्या. तर त्याच कॉलेटरल सिक्युरिटी असेल आणि तुमचा DPR चांगला बसत असेल तर बँका अडचण करत नाहीत असं माझं मत आहे. कारण मी बऱ्याच माझ्या जवळच्या लोकांना आपण सांगतो तुम्हाला बँकेत द्या, एवढं प्रपोजल करून द्या 2-5 कोटीचं करतात बँका. म्हणजे तसं काय असेल तर मी बँकांचा आणि आपल्या आता एक योगायोगाने आपण सगळा ग्रुप झाला आहे तसं मी काय कोऑर्डिनेट करून देईल. ह्याच्यात एक जस्ट पॉईंट मी ऍड करतो की बँकेकडे जाताना अप्रोच करताना तुम्ही कुठलाही DPR घेऊन जाताना बऱ्याचदा ते काय बघतात की तुम्ही खरंच ते परतफेड करू शकणार आहे का, एवढंच बघतात. त्यांच्यासाठी काय महत्त्वाचं, त्यांना परत ती DRT घेणं आणि विकणं याच्यात इंटरेस्ट नसतो. त्यांना इंटरेस्ट काय की हा परतफेड करू शकतो का आणि तुमच्या व्यवसायाचं ज्ञान किती आहे. मग तुम्ही त्यांना तो कॉन्फिडन्स देण्यासाठी ऍक्च्युली आजचे काही तरुण मुलं जे माझ्याकडे येतात ना ते ड्रेसिंग कोड, ड्रेसिंग सेन्स, प्रेझेंटेबिलिटी आणि त्यांना दे आर नॉट एबल टू प्रेझेंट, ते काय प्रोडक्ट बनवत आहेत हे जाऊन त्यांना सांगता येत नाही. अशी काही मुलं आली होती की त्यांचे इतके चांगले प्रोडक्ट होते पण ते बँकेला सांगता येत नव्हते त्यांना. मग मी ज्यावेळी त्या बँक मॅनेजरला बोललो त्यावेळी तो म्हणतो सर हे आम्हाला सांगितलंच नाही, असा प्रॉब्लेम आहे. सो प्रेझेंटेशन स्किल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. एक
पॉईंट फक्त याला ॲड करायचे, आपल्या लोकांमध्ये शोमॅनशिप फार कमी पडते. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. शोमॅनशिप इज दाखवणं आणि ते तुम्हाला पोर्ट्रे करता यायला पाहिजे. जो दिखताय वो बिकता का म्हणतात बरं. बरोबर आहे. शेवटी आता समजा एक जण एस क्लासमधनं आला, एक जण मारुतीमधनं आला, तुम्ही जज त्याच्या गाडीवरच पहिलं करणार. तुम्ही किती तत्वज्ञान सांगितलं जगाचं की आपण माणूस म्हणून त्याला हे करू. यू विल जज हिम ऑन हिज प्रेफरन्सेस, हाऊ ही लुक्स, हाऊ ही ड्रेसेस अप, व्हॉट कार ही कम्स इन. समजा तो एस क्लासमधला आला, तो आज ह्यांना म्हणला ना चला माझ्यावर 50 कोटी लावा, हे पण आणि चांगला बोलला, स्मार्ट बोलला, माझ्यासारखं मी येऊन आपलं म्हणलेलं अरे माझ्यावर पैसे लावा, लगेच लावतील. तोच आता समजा एक टॅलेंटेड असेल कोणतरी, पण ही डिन डू दॅट प्रेझेंटेबिलिटी, पण त्याचं प्रोडक्ट पण चांगला आहे, तो प्रूफ पण करू शकतो, पण त्यावर लावणार नाही. हे आपल्या समाजातल्या लोकांनी किंवा आपल्या मुळात सगळ्यांनीच हा पॉईंट खूप सिरियसली घ्यायला पाहिजे की शोमॅनशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली. बेसिक तुम्हाला फक्त तो काढता येत नाही, तुम्हाला काढून घेता आला पाहिजे. मी ज्या बिझनेसमध्ये आहे, मी B2B बिझनेसमध्ये आहे. म्हणजे आम्ही जे काही मॅन्युफॅक्चरिंग करतो हे B2B मध्ये करतो. आत्ता मी या बिझनेसमध्ये जेव्हा आलो, माझा एक अनुभव असा आहे की कुठे शिक्षण दिलेलं नाही आहे की नेमकं B2B बिझनेस करायचा कसा असतो किंवा हे मटेरियल बनवून कोणाला विकायचं असतो. तर माझं काही एक सिम्पल फंड आहे. मी माझ्या म्हणजे अनुभवाने जे शिकलो, थोड्या बहुत अनुभवाने जे शिकलो, प्रत्येक प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व व्हा आणि असं कुठेच म्हणजे नॉक दी डोअर हा एक आपला पहिला एक रूल असला पाहिजे. समोरच्याला गरज आहे नाही आहे हे तुम्हाला गेल्यावरच माहीत पडेल. नाही बाबा ती खूप मोठी कंपनी आहे, आपला ते प्रॉडक्ट घेतील का वगैरे, तर हे असं काही होऊ शकत नाही. आपल्याला तिथे गेलंच पाहिजे, त्यांना नॉक केलंच पाहिजे. आपण आत्ता बघू, जर आपण जेव्हा बिझनेस करतो तर बरेच लोक आपल्याला भेटतात, ट्रान्सपोर्टरपासून वगैरे, तर प्रत्येक लोकांपासून काही ना काही शिकायला भेटतं. जसं माझ्या कंडिशनमध्ये मला ट्रान्सपोर्टवाले रोज फोन करायचे की आज तुम्ही लोडिंग करणार आहे का? कारण हो आज मी करणार. ज्या दिवशी मी म्हटलं मी लोडिंग नाही करत आहे, तो फोन करायचा क्यों काम बंद करके बैठ गए क्या? मला वाटतं अरे काहीतरी शोधलं पाहिजे मी आता, असं म्हणायला लागलो. तर हा त्यांच्यापासून एक पॉझिटिव्हली आपल्याला शिकायला भेटतं की काय असतं काय नसतं. दुसरं म्हणजे आता कोविड काळाविषयी आपण बोललो. कोविड काळामध्ये तेव्हा मी ब्रिकेटचा आणि बिझनेस करायचो. ब्रिकेट म्हणजे एक बायो फ्रेंडली कोल आहे, इको फ्रेंडली कोल आहे, पेपर कोन वगैरे बनवायचो. तर त्या काळात माझ्याकडे भरपूर स्टॉक झाला होता मटेरियल. आता मटेरियल चाललं नव्हतं, बरंच मार्केट डाऊन होतं. अचानक सिरमला रिक्वायरमेंट निघाली आणि सिरमला मी देणं सुरू केलं. सिरमपर्यंत आलो, मीटिंग वगैरे केली. मग आता काय करावं, मी कात्रजला थांबलो होतो. कात्रज डेअरीमध्ये जस्ट गेलो, टेंडर निघाले होते, भरून दिलं. त्यांचा ते म्हणे तुम्ही करू शकाल तर करा, EMD वगैरे मनी भरा म्हणे आणि चालू करा. मी कात्रजचंही तेव्हा सुरू करून दिलं. तरी माझ्याकडे भरपूर मटेरियल स्टॉक होता. मी फॅक्टरीत होतो, विचार करत होतो काय काय नाही. मी न्यूज पाहिली, नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये क्रिमिटोरियममध्ये म्हणे ब्रिकेट वापरलं चाललं. म्हटलं ठीक आहे. मी नागपूरला गेलो आणि मी त्यांना सप्लाय नाही करू शकलो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते का झालं तसं, क्रिमिटोरियमला एवढी तेव्हा डिमांड का वाढली. मी सप्लाय नाही करू शकलो. कोविड पिरियडमध्ये एवढी डिमांड झाली होती. तर काय, नेटवर्किंग कॉन्स्टंटली ठेवा, फिरत राहा, करत राहा. येतील प्रॉब्लेम येतील, पण आय थिंक सोल्युशन्स भेटतात असं. कारण एवढं कनेक्टेड वर्ल्ड आहे आत्ता, तर सोल्युशन भेटतात, कुठं ना कुठं तरी सोल्युशन भेटतात. मी आपलं जे अर्थकारणावर चर्चा चालली होती, तर अंकुश ज्यावेळेस माझ्याकडे आला होता त्याच्या वडिलांबरोबर, त्यावेळेस मी त्याला काही प्रश्न विचारले होते. त्यातला एक प्रमुख प्रश्न होता की तुम्हाला कुठल्या बँकेने फायनान्स केलं, तर ती कॉपरेटिव्ह बँक आहे आणि त्यामुळं रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे. आणि मला असं वाटतं की आपण जितकी मदत आपल्याला घेता येईल त्या सगळ्या बँक आणि इन्स्टिट्यूटची घेतली पाहिजे, अगदी MBFCची घेतली पाहिजे, पण वेळेत आपण ते रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलं पाहिजे याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यांच्या घराच्या शेजारीच SBI बँक आहे, पण मग वडिलांचं नेमकं इमोशनल अटॅचमेंट आहे कॉपरेटिव्ह बँकेशी तिथल्या ह्याचे. तर व्यवसाय करत असताना आपण व्यावहारिकता पाळली पाहिजे, जे मनोज कदम सांगत होते. तर त्यातनं आमचं बरेच चर्चा झाली. तर अर्थकारण हा तसा प्रदीर्घ विषय आहे, त्याच्यावर एक सविस्तर चर्चा सुद्धा होऊ शकते. एक थोडा पॉईंट ॲड करायचा होता मला की आपण म्हणतो की व्यवसायात प्रॉब्लेम वगैरे किंवा तुमचा व्यवसाय सेटल आहे का. मला या सेटल शब्दाची भीती वाटायला लागली. जर का म्हणते की अरे आता तुझी फॅक्टरी सेटल झाली वाटतं, मला वाटतं काहीतरी चुकीचं झालं. कारण प्रॉब्लेम जर नसतील ना तर कामच होऊ शकत नाही.
आणि काम करणाऱ्यालाच प्रॉब्लेम आहे. रोज काहीतरी फॅक्टरीवर काहीतरी ऑफिसमध्ये घडामोडी नाही आहे, काहीतरी होत नाही आहे, असं वाटतच नाही काम होत आहे. मग तर तो एक थोडं म्हणजे पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. आणि अजून एक असतं की बऱ्याचदा काय होतं की मी त्या सप्लायरशी बोलत नाही, मी त्याच्याबरोबर काम करत नाही. का नाही काम करत नाही? तो माझ्याशी व्यवस्थित बोलला नाही वगैरे. तर माझं म्हणणं आहे तो व्यवस्थित बोलो अथवा नाही बोलो तो त्याचा प्रॉब्लेम आहे. ती गोष्ट मॅटरच नाही करायला पाहिजे. आपण नेहमी पॉझिटिव्ह अप्रोचने चालले पाहिजे. त्याचा समोरच्याचा कसाही अप्रोच असो, आपण आपलं प्रेझेंट केलं पाहिजे. तर कुठे ना कुठं म्हणजे सक्सेस भेटेल त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह वे असं वाटतं. मी बऱ्याचदा एक आपल्या मराठी उद्योजकांचं एक गोष्ट ऑब्झर्व केली की आपण लाजतो, आपली विकनेस सांगायला लाजतो. तर ते थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे. आणि एकदा सपोज मी कोणाकडे तरी गेलो मदत मागायला, त्यांना नाही म्हटलं म्हणजे नो डझंट मीन नेव्हर. परत जा तुम्ही 1 2 3 कळा, त्यांच्यावेळी दुसरा ऑप्शन शोधा. म्हणून ज्यावेळी आपल्याला अडचण येते, सपोज मी एक माझ्याकडं सिक्युरिटी आला, तो म्हटला की माझ्या मुलाला ते झिंक स्टिंग काहीतरी प्रोडक्ट्स आहेत, तसे प्यायची सवय लागली खूप, त्याच्यासाठी काहीतरी प्रोडक्ट आणा साहेब चांगले. मी आता हळदीमध्ये काम करतो, मी हळदीच्या इपरसन टॅबलेट्स आणल्या, ते टाकले ग्लासमध्ये की तसंच दिसतंय आणि अतिशय छान टेस्ट येते. तो हळदीचं की तसंच होतं. आता मला हे थोडंसं मला मार्केटिंग रिलेटेड मदत हवी होती. मी त्या सागर बाबर सरांकडे गेलो, त्यांची मदत घेतली की सर हे मी कसं करू. आणि तो व्यवसाय सुरू झाला. म्हणजे व्यवसाय कुठून काय संधी येईल आणि तुम्हाला कोण काय व्यवसाय देऊन जाईल हे आपल्याला लक्षात येत नाही. सो नेटवर्क, युअर नेटवर्क इज नेटवर्थ म्हणतात, तसं कामी येतात हे गोष्टी. एक थोडं जेनझीबद्दल बोलायचं झालं तर ॲक्च्युली आपण आता जेनझी बोलतो, बरेच जण कन्फ्यूज पण राहतात की जेनझी नेमकं काय आहे. तर हे 2000 नंतर जे बर्थ झालेले आहेत ते जेनझी आहे. मी मिनिमलमध्ये म्हणजे मिलेनियलमध्ये 92 2000 मध्ये, तर मी जेनझी नव्हे. तर असं आहे. पण आणि जेनझीचा अप्रोच काय, तर आय थिंक मी जेवढंही बघतोय आता जेनझींना पारदर्शकता एक आहे त्यांच्यामध्ये आणि ब्रँडला ते जास्त महत्त्व देतात एका पर्टिक्युलर पर्सनपेक्षा. तर ही काही पॉझिटिव्ह गोष्टी जेनझीमधनं शिकायला भेटते. आता मला जे माझ्याकडे बरेच तरुण आले ना, त्यातनं 2 गोष्टी मी बऱ्याच जणांचं अनालाइज केलं. त्यातनं 2 गोष्टी दिसल्या की प्रॉफिटपेक्षा पर्पजला महत्त्व देणारी मुलं आहेत आजची. म्हणजे ते म्हणतात ना मला हे करायचं म्हणजे करायचं, प्रॉफिट ठीक आहे पण येस बॅलन्स केलं पाहिजे. पण हे कॉन्ट्राडिक्टिंग नाही वाटत? इफ प्रॉफिट इज नॉट प्रायोरिटी इव्हेंच्युअली विल नॉट सस्टेन ना. दॅट्स ट्रू. म्हणून तर म्हटलं की बॅलन्स करायला आलं पाहिजे की फर्स्ट थिंग इज प्रॉफिट, यू शुड अर्न प्रॉफिट. वर्क लाईफ बॅलन्स आहे. माझा अनुभव असा सांगतो की एखादा जो व्यवसाय आहे आपण ज्याच्यात करायची सुरुवात करतो, पहिली गोष्ट तर 10वी 12वी नंतर नेमकी त्या मुलाची काय आवड आहे हे त्याच्या पालकालाही नेमकं माहीत नसतं आणि मुलालाही माहीत नसतं. अशा वेळेस त्याला आपण डिग्री घ्यायला लावतो. बहुतेक वेळा निदान आज जरी तुम्ही ॲव्हरेज काढलं तर 80% लोक जे व्यवसाय करतात त्यांचा आणि त्यांच्या डिग्रीचा काही संबंधच नाही. अंकुश जे मगाशी सांगत होता, तर शिक्षण घेत असताना फार गांभीर्याने पालकांनी मुलांनी विचार केला पाहिजे. आणि त्यात टिकून कधी राहू शकता तुम्ही, ज्यावेळेस तुम्ही त्या व्यवसायावर प्रेम करता. म्हणजे आता अर्जुन सर असतील, जाधव साहेब असतील, परकाळे साहेब असतील, रतन सिंग आहे, तर तुम्ही त्यांचं माझं ज्यावेळेस चर्चा होती तर हे लोक त्याच्यावर प्रेम करतात म्हणून 30-30 40-40 वर्ष एका व्यवसायामध्ये त्याच्या वृद्धीसाठी आणि त्याला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करतायत. तर ते एक महत्त्वाचा विषय वाटतो मला, कारण आपण आपल्या व्यवसायावर प्रेम केलं पाहिजे. आपल्याला नेमकं काय आवडतं त्याच्यात आपण पडलं पाहिजे, म्हणजे अधिक काळ आपण त्याच्यात टिकून राहू शकतो. मी कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये आहे, मी बिल्डर आहे. तर बिल्डिंग बांधत असताना फाउंडेशनपासून ती पूर्ण होईपर्यंत आपण काहीतरी निर्माण करतोय. जसं शेतकरी बी पीक पेरल्यानंतर त्याची फळं येसपर्यंत जो आनंद घेत असतो, तसंच मी कन्स्ट्रक्शनमध्ये फाउंडेशनला ज्यावेळेस आम्ही काम सुरू करतो आणि ज्यावेळेस आम्ही डिलिव्हरी करतो, इतका प्रचंड अभिमान आणि आनंद वाटतो. तो त्या व्यवसायावर आपण प्रेम करतो. व्यवसायावर प्रेम केलं पाहिजे. बरोबर. एक आता तरुण जे पोरं आहेत जे काही ना काही काम बघतात आहे वगैरे, तर एक थोडासा कल त्यांचा असा असला पाहिजे असं मला वाटतं की कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये काहीतरी काम करा, काहीतरी प्रोसेस शिका. नाहीतर स्विगी झोमॅटोच्या ऑर्डर नेऊन देण्यात आणण्यात काही कोणाचा फायदा होणार नाही आहे. त्याच्यातून डेव्हलपमेंट नाही होणार आहे. तो फॅक्टरीमध्ये जर का काम शिकला, कुठली प्रोसेस शिकला, वेल्डिंग शिकला, किमान त्याचं वर्कशॉप तरी टाकू शकेल. आपणच आता स्विगी झोमॅटो सारखे
ॲप तयार करून स्टार्टअप सुरू करणं गरजेचं आहे मराठी तरुणांनी, आणि त्यासाठी प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. आणि आता ही जी जेनजी जनरेशन आहे त्याच्यासाठी एक सल्ला असा आहे की अनुभवात ना ते जे स्टार्टअपमध्ये सुरू करत आहेत त्यामध्ये मोस्टली स्टार्टअप 80% हे अनुभव शून्यतेतून बंद होतात. म्हणजे एक तर अनुभव नसतो, घाई गडबडीत काहीतरी करायचं असतं म्हणून सुरू केलं जातं, त्याला फंडिंग कसं रेज करायचं इथपासून सुरुवात होते. आणि अनुभव नसल्यामुळे आणि पूर्ण टीम सगळी नवी जुळून ते पुढं काम न्यायचं असतं, त्यातून पुढं जाऊन उद्योग अडचणीत येतो. त्याऐवजी जर अनुभव पहिला घेतला आणि नंतर तर स्टार्टअपमध्ये आले तर त्याचं सक्सेस रेट हा जास्त आहे. सर, मी त्याला अनुभवापेक्षा व्हॅलिडेशनचा प्रॉब्लेम आहे असं म्हणेल, की मराठी उद्योजक सहसा व्हॅलिडेट करायला बघत नाही. तो त्याच्या सायलोमध्ये राहून मला जे वाटतं योग्य तेच मी बनवतो आणि विकायला बघतो. ग्राहकांना नेमकं काय पाहिजे, मग तो जो व्हॅलिडेशनचा जो मराठी उद्योजकांचा प्रवास आहे, स्टार्टअप आयडिया आली तरी तुमच्यासारख्या अनुभवी लोकांना विचारलं पाहिजे की मी असं काहीतरी करतोय, करू का. मी ज्यावेळेस तिथून प्रोटोटाईप बनवण्याच्या स्टेजमध्ये येतो त्यावेळेस मी तो प्रोटोटाईप तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे आणि त्याविषयी तुमचा सल्ला घेणं गरजेचं आहे. सो मराठी उद्योजक किंवा तरुण मोस्टली हे व्हॅलिडेशन करत नाहीत, आयडियाचं व्हॅलिडेशन करत नाहीत, प्रोटोटाईपचं व्हॅलिडेशन करत नाहीत, प्रॉडक्टचं व्हॅलिडेशन करत नाहीत, आणि त्यामुळे जास्तीत जास्त स्टार्टअप्स आपले फेल होत आहेत असं मी म्हणेन. मी अंकुशला थोडंसं ॲड करतो. अंकुश जे म्हणतो की कुठल्या तरी कंपनीत कुठल्या तरी उद्योगात नोकरी केली पाहिजे, तर स्किल डेव्हलपमेंटचं जे आपल्याकडं आहे ITIA होतं, ITIA, आणि ITIA मधून जे काम करायला शिकवलं जायचं किंवा डिप्लोमामध्ये तुम्हाला कार्पेंट्री, स्मिती किंवा इंजिनिअरिंग मेकॅनिकलचं हे असायचं. मला आज आनंद वाटतो की आज जाधव साहेब ITIA आहेत, परकाळे साहेब ITIA आहेत, म्हणजे त्यांचं शिक्षण हे स्किल डेव्हलपमेंटचं आहे. पण आपल्याकडे काय झालं की स्किल डेव्हलपमेंटचं काम केलं म्हणजे आपल्याला नोकरीच करावं लागेल. कार्पेंटरची असेल, मेकॅनिकल एखादी लेथ मशीन चालवण्याची असेल किंवा इलेक्ट्रिकची असेल किंवा मोटर मेकॅनिक असेल, तर त्यातसुद्धा तुम्ही एक उद्योजक होऊ शकता. हे आपल्याकडं सुरेश परकाळे साहेबांनी, दशरथ जाधव साहेबांनी सिद्ध केले. आपल्या हाताला काम मिळण्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस सरकारने अधिक चांगले केले पाहिजेत, अधिक समृद्ध केले पाहिजे. काळ कसा बदलत गेला. पहिल्यांदा तर आपल्याकडे शेती होती, ब्रिटिश काळामध्ये आपल्याकडे खऱ्या अर्थाने उद्योग आले म्हणजे मुंबईला, कलकत्त्याला, मद्रासला मिल झाल्या पहिल्यांदा, त्या वाफेवर चालायच्या, कोळशावर. नंतर मेकॅनिझम आलं, मेकॅनिकल आलं, त्याच्यानंतर आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक आलं, नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनी सगळं बदलून टाकलं आणि आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि पुढं हे समृद्ध होत जाईल. तर हा सगळा संक्रमण काळ आहे. म्हणजे आपण आत्ता जर बसलो असलो तर यांनी ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं आणि जसे जसे व्यवसाय घेतले, आणि जसं फायनान्शियली इलिटरेट आणि आपण म्हणतो लिटरसीबद्दल पण आहे. म्हणजे आज मोबाईलमधले अनेक ॲप आमच्यासारखे लोक आजही वापरू शकत नाही, पण आमची नातू सहजपणे मोबाईल हातात घेऊन दाखवतात, आजोबा बघा हे असं आहे. म्हणजे हा काळ आहे. जेनझीपेक्षा पण एक वर्ग नवीन तयार व्हायला लागलाय की तो अधिक समृद्ध आहे. आपण आत्ता म्हणतो की आर्थिक साक्षरता वाढली पाहिजे, तर आर्थिक साक्षरतेमध्ये बिहेवियरलिझम हा एक सगळ्यात मोठा भाग असतो. तो एक्सप्लेन कर त्याच्यामध्ये. आता हा कॉन्सेप्ट म्हणजे कसं आहे, इट इज अबाउट बिहेवियरल फायनान्स म्हणून आपण थोडक्यात त्याला, की एज अ को रिलेशन इज अबाउट ह्युमन सायकॉलॉजी, को रिलेशन विथ फायनान्स. म्हणजे आता आपण मनुष्य आहे, प्रत्येक मनुष्याला, किंवा आपण एक ॲज अ व्हेरी कोर लेवल वी आर ॲनिमल्स समजा असं पकडतो. ॲनिमल्स हॅव हॅबिट्स असतात किंवा बेसिक कॉग्नेटिव्ह बायसेस असतात. ते टेक्निकल थोडे विषय आहेत तसे, पण याच्यामध्ये सायकोलॉजी आपण एक मोगम असं एक चर्चा करू की आपल्या मूळ स्वभावामध्ये काय काय दोष असतात, फायदे असतात किंवा काय, आणि ह्याचं डायरेक्ट कोरिलेशन तुमच्या व्यवहारांशी असतो, फायनान्सेसशी असतो, तुमच्या पैशाची असतो. आता समजा इथं प्रत्येक जणांनी पैसे कमवलेत असं पकडू, तो त्याच्या स्वभावामुळं ते फार लवकर गमवू पण शकतो. एक्झाम्पल समजा घेऊ. आता समजा तुम्ही 100 कोटी रुपये कमवले, हार्डवर्क केला 10 वर्ष, फार फार चांगला धंदा केला, सगळं मार्केट समजलं, तुम्हाला सगळं केलं, पण तुमच्यात एक प्रॉब्लेम आहे स्वभावामध्ये की यू आर ॲडिक्टेड टू, आपण हे म्हणू काय ते गॅम्बलिंग म्हणू. समजा तुम्ही वेगसला गेले आणि तुम्हाला तुमच्या स्वभावावर जर कंट्रोल नसेल, खूप केसेस जाते, मी याच्यावर फार डेप्थमध्ये अभ्यास केलेला आहे. लॉट ऑफ बिझनेस पीपल, बिझनेस हाऊसेस त्यांच्या चुकीच्या फायनान्शियल निर्णयांमुळे संपलेले आहेत. सो दे कम अप टू दिस पॉईंट, पीक गाठतात अख्खा, आणि तिथनं सडनली होतच, कारण का त्यांना त्यांच्या सायकोलॉजीवर कंट्रोल नसतो.
जसं सरांचं मला कौतुक वाटतं जाधव साहेबांचं की त्यांचा जो माइंडवर जो कंट्रोल आहे ना तोच त्यांना टिकवतो आणि ग्रो करवतो आणि दॅट्स वाय ही इज इन्स्पिरेशन टू अस. आता तो एक्झाम्पल कंटिन्यू करू. समजा यू गो टू वेगस, यू डू गॅम्बलिंग आणि तुम्हाला तुमच्या स्वभावात कंट्रोल नसेल, 100 कोटी पण तुम्ही एका रात्रीत घालू शकता. त्याला काही काय मोठी गोष्ट नाही आहे. म्हणजे फक्तच पैसे कमवणं हा काही उद्देश नाही आहे, पैसे टिकवणं गरजेचं आहे. माझा जो कॉन्सेप्ट आहे बिहेवियरल फायनान्स किंवा म्हणतो इट इज मोर अबाउट टिकवण्याच्या एंडिंगला आहे. म्हणजे तुम्ही हार्डवर्क करा, सगळ्यांनी पैसे कमवा, बट यू नीड टू सस्टेन दॅट, देन यू नीड टू कंपाऊंड दॅट. साप्ताहिक सकाळच्या कॉफी कोलॅब ह्या उपक्रमामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद.